समाज काय म्हणतो, नातेवाईक काय म्हणतात, आत्या, मामा, काकू, आसपासचे सोसायटीवाल्यांपासून ऑफिसमधले कलीगपासून सगळे बाजूला. सगळ्यात आधी आपल्या मुलांचं सुख बघितलं पाहिजे. आईला ना जास्त मुलांनी काम केलं की थोडं खटकतं. तिला असं होतं की मी आजपर्यंत त्याला लावलं नाही आणि तिच्या दृष्टीने ते बरोबर आहे, कारण शेवटी तो तिचा मुलगा आहे. आमच्या बाबतीतही असंच होईल. आमचा कारण मुलगा मोठा प्रेम झाला, येतं ना प्रेम बाळाविषयी येतं. असं. पण सुनेने काम केलं तर इतकं नाही वाटत. ही एक जनरल मेंटॅलिटी. तर इथे मुलाचा रोल येतो की तुम्ही ग्लोरीफाय करायला पाहिजे तिचं काम की नाही, गरज आहे मी काम करण्याची, हे सतत पटवून दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. स्त्रियांना, मुलींना ना खूप पटकन गोष्टी अडॉप्ट करता येतात अशा मताची मी आहे. आणि मला त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. म्हणजे येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा, तडजोडींचा, ऍडजस्टमेंट्स आणि काय काय गोष्टी आता सगळ्या सवयी, उठणं, झोपणं, बदल, सगळ्या गोष्टी जे लाईफस्टाईलच आपण म्हणूयात सोमवार ते रविवार हे बदलणारे, याची मानसिक तयारी कुठेतरी मेहंदी बिंदी सगळ्याच्या आधी झालेली असते माहितीये. आणि आपल्याकडे कसं होतं की मुलांचं पण असं होतं की जे मला आई करत आली ना ती आता बायको माझ्यासाठी करणार. आणि हे आईची रिप्लेसमेंट म्हणून बायको असं काहीतरी. त्यामुळे लाडच होणार आहेत मुलाचे. म्हणजे लग्न होऊन छानच आहे, मग तर तुला आता जबाबदारी आधी आई बघत होती, आता आई बघणारच आहे प्लस बायको पण बघणार आहे, त्यामुळे तुला तर काहीच बघायचं नाही. बाळ हे बोललं पाहिजे, कारण आणि त्याच्यात काहीच गैर नाही. एखाद्या पार्टनरला हवं असतं, एखाद्या पार्टनरला नको हवं असतं आणि एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे कोणाला दोषच, देर इज नथिंग रॉंग ऑर बॅड अबाउट इट. यू जस्ट हॅव टू बी क्लिअर आणि ऑनेस्ट. कसं असतं, पैसे कमी पडले ना की खरी भांडणं सुरू होतात आणि ती भयानक असतात आणि देर इज नो गोईंग बॅक. तुम्ही पॉइंट ऑफ नो रिटर्न पर्यंत पोहोचता. तिथपर्यंत अपमान खूप झालेले असतात. पुन्हा एकदा आपण आश्रितासारखे सासू सासरे किंवा आई वडिलांकडून पैसे मागायला लागतो. ह्या सगळ्याचा आधी जर चर्चा झाली, मग ती तसं करेन ना अपडेट. हॅलो लो 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 हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि गंमत अशी आहे की दिवाळी जवळ आली आहे आणि आपण दिवाळीबद्दल आता खुसफुसीत चर्चा होणार आहेत आणि सगळ्या गमतीशीर गोष्टी घडणार आहेत. त्याच्या आधी म्हणलं एक खूप महत्त्वाचा विषय जो आम्ही खूप दिवस झालं बोलायचं ठरवत होतो आणि कोणासोबत बोलायचं हे ठरलेलं होतं. त्या लोकांच्या डेट्स मिळणं अवघड होतं. तर आमचे आवडते मित्रमैत्रीण आज आलेले आहेत आमच्याकडे, सुकीर्त गुमास्ते आणि उर्मिला निंबाळकर. नमस्कार. वेलकम टू फायनली आपण इथे भेटतोय. आम्हाला पण खूप भारी वाटतंय, कारण जेव्हा यांचे 1 लाख सबस्क्रायबर झाले म्हणलं ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला कधी बोलत नाही. पण गंमत माहितीये का, पहिल्या दिवशीपासून आमचं असं होतं की उर्मिला आणि सुकीर्तला बोलवायचं, कधी बोलवायचं, काय बोलवायचं हेच ठरत होतं. आणि आम्हालाही खूप इच्छा होती यायची पहिल्यापासून, पण ते जुळून येत नव्हतं. येस. आणि हे खास आपल्या प्रेक्षकांसाठी, म्हणजे उर्मिलाच्याही आणि अमुक तमुकच्याही आणि सुकीर्तच्याही दिवाळीचं स्पेशल गिफ्ट आहे की हे दोन्ही तिन्ही क्रिएटर्स सगळे एकत्र आलेले आहेत आणि आज आम्ही गप्पा मारणार आहोत. आणि खूप महत्त्वाचा विषय आहे आज चर्चेसाठीचा, तो म्हणजे लग्न आणि त्याच्यानंतरचे कपल डायनॅमिक्स आणि मिलेनियल्सचे कपल डायनॅमिक्स. कारण मी तो व्यक्ती आहे जो या दोन्ही बाजूच्या लोकांपेक्षा वेगळा आहे. मी असा सिंगल पडलेला बिचारा माणूस आहे आणि हे दोन्ही बाजूचे कपल्स आहेत ते माझ्या ज्ञानात आज भर टाकणार आहेत. कन्व्हर्ट करू. सांगायचं सिंगल कधी बिचारा नसतो. खरंय खरंय, हे खूप महत्वाचं नाही. पण गंमत अशीच आहे ना, बघ ना, आपण कायम इंस्टाग्रामच्या जोक्सवरती, मीम्सवरती सतत हेच असतं की किंवा व्हॉट्सअप फॉरवर्ड्समध्ये आता लग्न झालेलं हा जोक कळेल किंवा लग्नानंतर बदलतं सगळं. नक्की काय बदलतं ह्याच्याबद्दल आपल्याला एकतर तयार होत नाही, किंवा आता ते बदललेत, डायनॅमिक्स बदललेत. कारण का आता आपण ॲज अ मिलेनियल्स आपण सगळ्याच गोष्टी, म्हणजे आपण दोघंही, आपण स्त्री पुरुष समानतेमध्ये विश्वास ठेवतो, आपण दोघंही कमवतो, आपण दोघंही एका आपल्या आयडेंटिटीनी येतो, असं सबमर्ज नाही होत, त्यात एकत्र येतो, पण त्या तशा युनिक आयडेंटिटीज राहतात. सो त्यानंतर होणाऱ्या गोष्टींबद्दल आज आपण खरं तर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात सुरुवात आपण याच्यापासून करूया की तुम्ही ऑलमोस्ट लग्नाच्या आधी 7-8 वर्ष डेट केलं आणि त्याच्यानंतर आता तुमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण होत आली. बापरे, एक डेकेड. आम्हाला पण नाही वाटत की एवढी वर्ष गेली असे. आता मी खरं मनापासून सांगते, मला असं वाटतं की 3-4 किंवा 5 फार तर वर्ष झाली आहेत असं वाटतं. वाव, क्या बात आहे. ह्या टप्प्यांमध्ये म्हणजे डेट करत असणं आपण, त्याच्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये असणं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असणं, त्याच्यानंतर लग्न ठरण्याची प्रोसेस, लग्न आणि आईवडील झाले, ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कसं कसं डायनॅमिक्स चेंज होत जातात, त्या आपण गोष्टींबद्दल हळूहळू. लग्न झाल्यानंतर काय मेजर फरक जाणवला? म्हणजे मलाही काही गोष्टी जाणवल्या, तुम्हाला काय काय जाणवल्या? लग्न
ऑफकोर्स म्हणजे तुम्ही डेट करत असताना आता खरं सांगायचं तर अगदी सुरुवात डेट जेव्हा आम्ही आता आमच्या काळवेळ असं म्हणायला लागेल मला पण आता कसं एक प्रॉपर एक वेगळ्या गोष्टी झाल्यात की डेट करणं मग रिलेशनशिप आणि मग लग्न. तर त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस तुम्ही मुलीच्या प्रेमात पडलं की थेट लग्नालाच विचारायचं असं. आणि जर तुम्ही नाही विचारलं तर तुम्ही कॅरेक्टरलेस आहात असंच एक बरोबर. तर त्या काळामध्ये आम्ही होतो. आणि परत तो पण नाही का प्रकार की तू कमवत नसशील तर तुला अधिकार नाही असं सगळे प्रकार होते. आणि मला असा स्वतःचाच मूर्खपणा वाटतो की मी पण त्याच भ्रमात जगत होतो. असं काहीतरी झाल्यावर मगच अप्रोच असं काही नसतं आयुष्यात. तर मग आम्ही 8 वर्ष होतो रिलेशनशिपमध्ये आणि लग्न केलं. त्यावेळेस फरक मी एवढंच सांगेन की दोघंच असतात. किती म्हणलं तुम्ही दिवसभर एकत्र आहात तरी रात्री आपापल्या घरी जातात. इथे जेव्हा तुम्ही एका छताखाली येता आणि त्यात मग आई वडील आणि सगळेच लोक येतात तेव्हा तुम्हाला गोष्टींचा थोडा समतोल राखावा लागतो. तो मुलगा म्हणून तुम्हाला जास्त राखावा लागतो. कारण मुलगी नवीन असते, तिला घरातल्या नवीन गोष्टी माहीत नसतात. आणि मग अशा वेळेस मी चुका नाही म्हणणार पण तिला कळत नाही कशा डील करायच्या. आणि ते बॅलन्स करण्याचा सतत तुम्हाला तो कुठेतरी कॉन्शियस राहून विचार करावा लागतो की ओके काय होऊ शकतात गोष्टी. आणि मग तुम्ही दोन्ही शूज मध्ये जावं लागतं, मुलाच्या पण आणि बायकोच्या पण. हा एक मोठा फरक असतो जे तुम्हाला आधी जावं लागत नाही. आधी तुम्ही बाहेर भेटता, तुम्ही फक्त एकच रोल प्ले करत असता. तर हा एक मोठा फरक मुलाच्या दृष्टिकोनातून पडतो असं मला वाटतं. येस. आणि मुलीच्या म्हटलं गेलं तर मला असं वाटतं की तमाम स्त्री जातीच्या वतीनं मी हे सांगते की समहाऊ एखादे गोष्ट घडली, इव्हेंट म्हणजे डिलिव्हरी हा इव्हेंट असेल आई होण्याचा किंवा लग्न हा इव्हेंट असेल सोहळा त्या दिवशीचा, तर असं समहाऊ स्त्रीच्या मेंदूत काहीतरी असं शिफ्ट होतं आणि तो गेअर बदलला जातो आणि स्त्रियांना मुलींना ना खूप पटकन गोष्टी अडॉप्ट करता येतात अशा मताची मी आहे. आणि मला त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. म्हणजे येणाऱ्या जबाबदाऱ्यांचा, तडजोडींचा, ऍडजस्टमेंट्स आणि काय काय गोष्टी आता सगळ्या सवयी, उठणं, झोपणं, बदल, सगळ्या गोष्टी जे लाईफस्टाईलच आपण म्हणूयात सोमवार ते रविवार हे बदलणारे याची मानसिक तयारी कुठेतरी मेहंदी बिंदी सगळ्याच्या आधी झालेली असते माहितीये. कंडिशनिंग लहानपणापासून लहानपणापासून होतं ना. आणि ते इतकं एक्सेप्ट होतं की उलट मी उलट म्हणेन की मुलं लवकर अडॅप्ट नाही करू शकत, नाही, मुली लवकर करतात. आपल्याला गंमत म्हणजे सॉरी मी कट करतो तुला पण अगं मुलींना ना लहानपणीपासून ना ते काही चुकीच्या पद्धतीने का होईना पण ते थोडं कुठंतरी तुला मोठं झालं ते हे करायचं किंवा लग्नानंतर मुलांना कोणी शिकवतच नाही की लग्नानंतर. आणि झालं काय आपण लहान असताना मुलांना काय करायला लागणार आहे लग्नानंतर हे वेगळ्या कॉन्सेप्ट होत्या. आणि आता आपण मोठे झाल्यानंतर लग्नानंतर काय करावं लागतं ह्या पूर्ण बदललेला समाज बदललाय. त्यामुळं आपली फारच घुसमट होते. घुसमट म्हणण्यापेक्षा आपण आंधळे असतो, थोडं चाचपडत ट्रायल अँड एरर मध्ये शिकावं लागतं असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे मला माझ्या बाबतीतलं पर्सनलच आता मी सांगू शकते स्वतःच्या अनुभवातून की त्यामुळे मी इतकी आनंदी होते. म्हणजे मी एक अश्रू पण ढाळलेला नाहीये माझ्या लग्नामध्ये. माझा भाऊ रडलेला, माझे वडील आणि ऑफकोर्स सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि मी इतकी खुश होते आणि मी इतकी आनंदात होते आणि मला असं, का रडत आहे ते सगळे. आणि त्याचं थोडंसं जेव्हा लग्न करून आपण जातो आणि एक दिवस सरला आणि मग एक रात्र झाली आणि मग जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं, मला अजूनही आठवल्यानंतर हे होतं की मी म्हणजे माझा टूथब्रश आणि टूथपेस्ट पासून माझी आई, माझे वडील कोणीच नाही आता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला टक इन करता म्हणजे आता बेड तुमचा आणि तुम्ही छान आणि तो दिवस संपतो तुमचा आणि तेव्हा आणि ना मला अचानक असा स्विच असा थोडासा हे झाला की हे सगळं परक आहे. आणि कितीही मॅच्युरिटी आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी मला असं एकदम असं रिअलाईज झालं की मी किती अनोळखी ठिकाणी येऊन बसलेले आहे आणि आता हेच लाईफ आहे माझं. म्हणजे आता देर इज नो गोईंग बॅक. आणि विचार करा की आम्ही 8 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो, घरी सतत येत होती, तिला घरही माहिती होतं. मग अरेंज मध्ये किंवा तर काय भीती वाटत असेल. त्यामुळे मी आणि सुकीर्त या बाबतीमध्ये मला हे इथे नमूद करायचं आहे, आम्ही इतक्या शहाणपणानं चांगल्या अर्थानं आम्ही केला की आम्ही एकमेकांची मैत्री खूप होती पण आम्ही एकमेकांना स्वतःच्या घरामध्ये खूप लवकर इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामुळे लिटरली पेठेमध्ये वगैरे मी शॉपिंगला करायला आल्यानंतर बेल दाबून काकू, कारण मित्राची आई काका आणि काकू असतात, त्याच्यामुळे काकू शुअल
वॉशरूमला जायचंय आणि मग त्यांचं टॉयलेट वगैरे वापरले आणि मग काकू खाल्लंयस का आणि ते इतके प्रेमळ दोघेही माझे सासू सासरे खाऊन जा तू काय एवढे एवढंच खातेस म्हणजे आणि मग देवाला दाखवलेलं नैवेद्याचं ताट मी जेवून हाणून परत लक्ष्मीवर असं केलेलं मी आहे. थोडा मी डिप्लोमॅटिक किंवा शहाणपण म्हणूयात आपण डिप्लोमॅटिक चांगल्या अर्थाने युक्तिवाद आहे. Correct आहे. मी खूप जास्त इंट्रोड्यूस केलं 3-4 वर्ष इतकं सतत भेटवलं ना आणि असं कुठे भासवून दिलं नाही. ऑफकोर्स त्यांना म्हणजे कळलं, मला वाटत होतं की भासवून देत हो, हो, हो. त्यांना कळालेलं असतं आई वडिलांना. आणि आम्ही मी केलं. ट्रिपला गेलोय. हा, येस, आम्ही ट्रिपला गेलोय माहितीये. म्हणजे यू कॅन इमॅजिन नाऊ डायनॅमिक्स. तुम्ही अशा पद्धतीने एखाद्याच्या पोटात शिरता किंवा एखाद्याला प्रेमात पाडता. बरोबर सो आहे. ऑलरेडी मला असं प्रेमात पाडता येतं, चार्मिंग आणि पोटात मी लई भारी पोटात शिरू शकते. ओके, तर तसं मला हे पण ते पण इतके गोड आहेत आणि आम्ही दोघेही खूपच सी आता हुशारी वेगळी, शहाणपणा वेगळा. लोक आपापल्या क्षेत्रामध्ये अभ्यास फील्ड किंवा इंडस्ट्रीमध्ये हुशार असतात, पण जगण्यासाठी संसार करण्यासाठी लागतं शहाणपण. आणि तसा ते शहाणपणानं इथे माघार कमीपणा आणि असं नाही स्वतःला बदलवणे, असं सेल्फ लव्ह सेल्फ रिस्पेक्ट हॅम्पर करणं असं नसतं. पोटात शिरणे हे अतिशय गोड ह्यानं पण होऊ शकतं ते इंटेंट शहाणपणानं. फसवायचं नाहीये ना. ऍब्सोल्युटली नाहीये, प्रेमात पाडण्याचं आहे. आणि मी म्हटलं तसं की मी एक टिपूस नव्हता गाळला लग्नाच्या वेळेला आणि आमचं लग्न पाहण्याचं खूप वेगळ्या पद्धतीनं आमचं लग्न झालं. जीवनविद्या मिशनची जी फिलॉसॉफी आहे सद्गुरू वामनराव पैंची, तर तसं आता आपण कसे लेपल माईक्स लावलेत, हो. तर तसे आम्ही माईक लावलेले आणि आमच्या अणाभाका मराठीत सप्तपदी आम्ही आमची म्हणलेली आहे वाव. पाठांतर करून. आणि अग्नी म्हणजे ग्रंथ ज्ञान, हम्म. आणि त्या ज्ञान ज्योतीच्या आसपास पुस्तकांच्या आसपास आम्ही फेरे मारले. किती सुंदर. हा, आणि आम्ही सप्तपदी पाठ केली, पाठांतर करून प्रॉपर, म्हणजे नटणं प्रेशर या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि तो जो सूर्यास्त होत होता मागून असा तो सूर्य आणि तो हा. गोल्डन लाईटला आम्ही क्या बात सप्तपदी आहे, घेतो. वाव. आणि अक्षता म्हणून फुलं होती आणि फुलं पोचत नाहीत ना हा. ओके समोर, हा. त्याच्यामुळे आम्ही प्रेक्षकांमधून फिरलो नंतर. तर काय प्रत्येक गोड आहे. फारच गोड आहे. रांगेतून जाऊन आणि मग प्रत्येकाची फुलं आणि मग ती सगळी फुलं आणि लग्नामध्ये कोणाला कळणार नाहीत अशा पद्धतीचे कुठचेही मंत्र आणि श्लोक घ्यायला हरकत नाही, पण कळत नाही त्यामुळे लक्ष नसतं. लक्ष नसलं की गोंधळ वाढतो आसपासच्या सगळ्याच लोकांचा. आणि मग त्याचं पावित्र्य कसं राहणार जर मला समजलंच नाही तर. हम्म. तर ते संपूर्ण सप्तपदी आणि जे चाललंय ते इतकं समजत होतं आणि इतकी शांतता होती की एखाद्या अशा कार्यक्रमाला बसतो ना आपण, तसा 2 तास आमचं लग्न चाललेलं. आणि त्यानंतर आम्ही ज्ञानदानाचं काम केलं. अन्नदान होतंच ऑफकोर्स, आपण खाऊ घालतो सगळ्यांना. तर त्याच्यानंतर प्रवचन होतं प्रल्हाद वामनराव पैचे त्यांचं. वाव. हां, आणि मग आम्ही जी फुलं जी खांद्यावरती डोक्यावरती अशी सगळी जी फुलं साठलेली प्रेक्षकांमधून, सगळे जे पाहुणे मंडळी आलेली आशीर्वाद द्यायला, तर तिथून फिरून आम्ही येऊन त्यांच्या पायाशी अर्पण केली, पुन्हा एकदा नमस्कार केला, आपापल्या ठिकाणी बसलो. आणि फक्त वधू आणि वर नव्हते, तर स्टेजवरती संपूर्ण सुकीर्त गुमास्ते फॅमिली गुमास्ते आणि माझ्या बाजूला संपूर्ण निंबाळकर फॅमिली. त्यामुळे हे जे आयांनी लग्न बघायचं नाही, हां, आणि मग ते मागे लपून बस असले काही प्रकार नाही. उचित मान देऊन इतकं सुंदर प्रत्येकाला बोलण्याची संधी आणि इतकं छान प्रवचन. आणि म्हणजे इतकं मला असा झालंय ना लग्न की मला ते परत परत करा, आपण परत लग्न करू. इतका आनंद. आणि स्वतःचे कपडे डिझाईन करणं वगैरे हे तर म्हणजे कमाल ती मजाच वेगळी वेगळी. असते. आणि कट टू पहिली रात्र आमची लग्नाची. आणि मला असं मी म्हटलं तसं की रिअलाईज झालं की हे सगळं वेगळं आहे आणि आता सगळं बदललंय आणि देर इज नो गोईंग बॅक. आणि मला जे भीती वाटायला लागली आणि त्या भीतीचं रूप हा समोर, आणि मला याची भीती वाटायला लागली. बापरे. आणि मला असं झालं की हा वेगळा आहे आणि ह्यानं म्हणजे प्रेम वगैरे वेगळं, ह्यानं मला स्पर्श जरी केला तरी मी आता कोसळेन, रडेन. आणि मला इतकी आठवण यायला लागली, आईवडिलांची आठवण तिला यायला लागली. भयानक आठवण, भयानक म्हणजे भयानक. आणि मी रडायलाच लागले. मला अजून आठवते ती भीती की मला असं सगळं परका, हा माझा सुकीर्त नाहीच, हा परका पुरुष आहे आणि एक पुरुष आहे, हे वेगळं घर आहे आणि आपल्याला इथं आणून ठेवलंय आणि हा आता आपल्याला हात लावणार आहे. आणि या सगळ्यांना मला आणि मी रडायलाच लागले. आणि सुकीर्तनं काहीच नाही केलं. त्यानं मला माझी स्पेस दिली आणि तो म्हटला आपण फक्त गप्पा मारूयात, तू फक्त बस. आणि त्यानं माझ्या फिजिकल सुद्धा अंतर, असे आपण बसलं तसं. आणि त्यानं फोन लावून दिला. तर माझा भाऊ, तर मला नाही, मी तेच इतकं हे म्हटलं आपण होतं. कॉफी प्यायला जाऊ, आपण जसे बाहेर पडायचो प्यायला जाऊ, किंवा घरी आहे का तुझा राहिला म्हटलं 3-4 दिवस. नाही, मी असा विचार केला की हे लग्न झालं म्हणा तर तिने घरीच म्हणलं हे आपला कम्फर्ट जास्त महत्वाचा आहे. तू 4 दिवस जा घरी राहिला, तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये. मला एक गोष्ट कळली की ती
ती जर डिस्कम्फर्ट, कारण मी नव्हतं झालेलो, माझंच घर होतं, माझीच लोक होते सगळे काहीच आजूबाजूला. बदलत नाही. मुलींची टूथपेस्ट सुद्धा बदलते. तर मग मला असं वाटतं की त्या बाबतीत मग तो कम्फर्ट आपण द्यायला पाहिजे. ॲब्सोल्युट. म्हणजे एखाद्या मुलीसाठी हा किती लाईफ अल्टरिंग मोमेंट असतो. आणि आता तुझे सांगितलंस ना, ते मला गॅरंटी की अर्ध्याहून जास्त मुलींना ते रिलेट होणार आहे. कारण अचानक बदल जो होतो, कारण कितीही म्हणलं ही जरी आपण आठवण न्यूक्लिअर आली. फॅमिलीत राहत असलो, तर हो. मी न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, माझ्यासाठी होतं आता काय फरक आहे, मी माझ्या आईवडिलांपासून लांब राहणार आहे, तू तुझ्या आईवडिलांपासून लांब राहणार. पण नाही, मेंटली दॅज अ चेंज. नाहीच. मुलीसाठी ते अजूनही अवघड आहे. किती तुम्ही मॉडर्न असला, काही असला तरी ते खूप अवघड जर आहे. असं मी- अंगावरती येतं रे. अरे भयानक. 2 वर्षाचं बाळ कसं होतं, मुलगी तशी झाली मी. आणि मला झालं की मला माझ्या आईच्या कुशीत जायचंय आणि हे मला आता झेपणार नाही. मला बाई पण नको, मला बायको नको, मला कोणाची जबाबदारी नको. हे हे जे पडलंय ना अचानक ॲडल्टहूड, हे मला नाही बुवा झेपणार. हे भयानक आहे. आणि मला मला हे रिवाइंड करता आलं तर मला माझ्या आई-वडिलांनी मिठी मारून माझ्या आईनं मला फक्त जवळ घेऊ दे आत्ता. आणि माझं वय एकदम लहान झाल्यासारखं झालं. तेव्हा मला फक्त माझी आई पाहिजे होती, माहितीये. इतकी भीती वाटायला कारण मला लागली. तेव्हा रिअलाइज झालं की आपल्या आयांनी काय लेवलला फेस केला असेल. म्हणजे माझी आई हुक्केरी सारख्या छोट्याशा गावात डायरेक्ट लग्न करून पुण्यात आली. मग ती आयुष्यात पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली जेव्हा पुण्याला आली तेव्हा. म्हणजे तिला ट्रेन भीती झाल्यानंतर वाटली रिअलाइज असेल. झालं की ट्रेन चालू झाली आहे. पण कधीच आयुष्यात बसलेली नाही ट्रेन. आणि कानडी, पुणे आणि परत पुणेरी मराठी डायरेक्ट शनिवार पेठेमध्ये प्रचंड कॉम्प्लेक्स की आपण बोलतोय ते बरोबर बोल. मला असं वाटतं की काय लेवलच्या इन्सिक्युरिटीज आणि या फेस केल्यात. म्हणजे आता तरी आपण बोलू शकतो. म्हणजे मी तर नेहमी सुकीर्ताला म्हणते की त्याचा EQ आहे ना, इमोशनल कोशंट प्रत्येक पुरुषाचा इतका हाय असला पाहिजे ना. कारण की कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स किंवा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन ज्या स्त्रीलाच तिच्या क्लॅरिटी येऊन करता येत नाहीये, सांगता येत नाही काय होतंय, ते सगळं जर पार्टनरनं समजून घेतलं थोडंसं, सगळं केवढी काही आपण ज्योतिषी नाही मनातलं ओळखायला, तर किती छान होईल. तर मला इतकं कौतुक वाटतं त्याच्या इमोशनल कोशंटचं. खूप खूप सुंदर आहे. मला याच्याचवरनं सुकीर्तकडेच जायचं आहे की कारण आता आपण हे पण बोलत होतो की कसं लहान मुलींना लहानपणापासूनच हे बिंबवलं जातं की तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय, तुला हे करायचंय, तुला ते करायचंय. त्याच्यामुळे लग्न होण्याआधीपर्यंत वगैरे त्यांची बेसिक मानसिक तयारी झालेली असते की नाही आपल्या आयुष्यात हा चेंज येणार. पण मुलांच्या बाबतीत तसं होत नाही ना. म्हणजे मुलांना कधीच सांगितलं जात नाही की तुझी बायको येणार आहे, तुला तुझं तुझं करायचंय. हे अगदी लग्न होण्याचे 1-2 वर्ष आधी होतं की आणि ते पण टोमण्यांमध्ये किंवा वेगळ्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं की अच्छा आता बायको येणार आहे. पण चिडवलं आपल्याला जातं. तिच्यासाठीची स्पेस तयार करणं ना असं फार नाही सांगितलं. सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे ती कशी तयार, म्हणजे तू कशी तयार केलीस ती, कारण ज्या अर्थी उर्मिला हे सगळं एक्सप्लेन करते त्या अर्थी तू त्याचा विचार केलास कुठेतरी. तर कारण सगळ्यात मेजर मिलेनियल्स मध्ये जर आपण त्या उद्देशानं कॉन्व्हर्सेशन करतोय ना, हेच जमत नाही की मुलांच्या बाजूने की मुलगी आली तर मुलगी तयार आहे, मला वेगळ्या स्पेसमध्ये जायचंय, तिथे जाऊन ऍडजस्ट करायचंय. मुलांनी ती स्पेसच तयार करणं की माझ्या आयुष्यात एका वेगळ्या व्यक्तीला सामावून घ्यायचंय, या. तिच्यासाठी ती जागा तयार करायची, तिला तो कम्फर्ट द्यायचा आहे, ह्याचा विचार कसा करतात. हो, म्हणजे मला तेच म्हणायचं की इथे पण खूप गफलत होते की लग्नाच्या आधी म्हणजे मुलांना जनरली लाडवलं जातं. बरोबर आहे. म्हणजे आता मी शेंडेफळ होतो, मला कप सुद्धा आईने हातामध्ये दिलाय. Correct. आणि त्यात माझा भाऊ हा प्रचंड आदर्शवादी आणि सगळी कामं करणार, त्यामुळे तू लहान आहेस त्यामुळे अशाच पद्धतीने मला ट्रीट केलं गेलं होतं. आणि आपल्याकडे कसं होतं की मुलांचं पण असं होतं की जे मला आई करत आली ना, ती आता बायको माझ्यासाठी करणार. आणि हे आईची खूप- रिप्लेसमेंट म्हणून बायको असं काहीतरी. त्यामुळे लाडच होणार आहेत मुलाचे. म्हणजे लग्न होऊन छानच आहे, मग तर तुला आता जबाबदारी आधी आई बघत होती, आता आई बघणारच आहे प्लस बायको पण बघणार आहे, त्यामुळे तुला तर काहीच बघायचं नाहीये. हो. मग तुला फक्त छान काम करायचंय बाहेर, मस्तपैकी तू काम करून दमून भागून घरी, असं याच गोष्टींना. आणि आपण चित्रपट बघितला तर ग्लोरीफाय केला गेला की बायको ही कायम बॅक सीटला राहून तुला सपोर्ट करेल, तू पळ बाबा बाहेर किंवा असं. बऱ्याचदा मुलं सुधारावी म्हणून लग्न लावतात. हो हो, हो. मी हा. कित्येकदा 2 गोष्टी होतात. मला तर टोमने म्हणायचं की आत्ता घरातलं काम करत नाहीस, बघू आता बायको आल्यावर काय करशील. म्हणजे समजा मी केलं तर मला काय, आता बायको आलंय म्हणून घरातलं काम करतोय, ताटाखालचं मान. ताटाखालचं मांजर. आणि हेच सतत द्वंद्व आहे. ताटाखालचं मांजर खूप परफेक्ट शब्द वापरला मला. तरी सटल आहे, बायकोचा बैल वगैरे पण आहे. आणि मला म्हणजे मी परत ह्याचं पूर्ण करतो, आपण मी तुझ्याकडे येतो की ऑफकोर्स आता मला मी म्हणलं तसं की खूप लाडवलं गेलो होतो आणि कधीच कुठल्याच गोष्टींची कामं किंवा जबाबदारी मी काही घेतली गेली नव्हती माझ्याकडनं. पण एक गोष्ट अशी होती की आम्ही नाही म्हणलं तरी तुम्ही जेव्हा 4 गोष्टी वाचता किंवा आता असं झालं की आम्ही दोघंही नाटकातले असल्यामुळे आणि नंतर माझा जर्नलिझम असल्यामुळे मी खूप फील्ड वर्क खूप केलं. मग अगदी झोपडपट्ट्यांपासून ते सगळ्या ठिकाणी मी फिरत होतो. त्यामुळे तुमची थोडी दृष्टी जी आहे ना ती व्यापक होते आणि तुम्ही थोडं कंपॅशनेटली प्रत्येक गोष्टीकडे बघता, जज न करता. त्यामुळे तो फायदा मला झाला. आणि मला माझ्या एकच डोक्यात होता क्लिअर की ती येते तर तिला मला कम्फर्ट द्यायचा, तो कसा देता येईल त्यासाठी जे लागेल. म्हणजे मी कधी आयुष्यात चहा केलेला नाहीये समजा, तर मी त्या गोष्टी शिकीन
आणि मी ट्राय करेन माझ्याकडनं. एवढंच माझ्या डोक्यात होतं, बाकी काही नव्हतं. नाही, हेतू क्लिअर होता की उर्मिलाला घरी आल्यानंतर घरचं वाटलं, घर वाटलं पाहिजे. बरं. आणि हे मुलं जास्त बेटर करू शकतात कारण की त्यांना त्यांचं घरातलं कल्चर माहिती असतं, बरोबर आहे. त्यांची लाईफस्टाईल, आपली आई कशी वागते, आपले बाबा कुठे डोकं कुठे फिरतं, चिडतात कुठे, प्रेमानं त्यांच्या म्हणजे करेक्ट टायमिंग काय, कुठची तर एखादी म्हणजे थोडीशी अवघड गोष्ट आहे पण आता त्याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे, तर त्याचं टायमिंग काय असावं बाबांशी बोलण्याचं, आईशी बोलण्याचं, आणि सण वार पद्धती आणि हे मुलाला जास्त माहिती आहे ना, तिला कसं माहिती असणार, आणि त्याच्यामुळे अजून एक गोष्ट- नॅव्हिगेट करायला, डिरेक्शन करायला पाहिजे मला आणि असं अजून एक गोष्ट मला सांगायची होतं, कसं माहितीये का, की मुलगा समजा काही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करत नसतो. मी पण नव्हतं करत, मला हे सेन्सच व्हायचं नाही की हे मला करायला पाहिजे. त्यावेळेस मुलींचं पण असं होतं, पार्टनरचं, बायकोचं किंवा गर्लफ्रेंड असेल, की स्वतः करतात आणि त्या शिवाय घालत राहतात की तू करत नाहीस, आणि स्वतः करतात. हिनी चांगला मला एक ट्रेन केलं की नाही, ती नाही करायची. त्यामुळे जर कचरा पेटी मला बाहेर ठेवायची, ही माझी जबाबदारी आहे. तिथे ती ओसंडून वाहू दे, पण मी नाही ठेवणार, ती तुझी जबाबदारी आहे. स्वतः ठेवायचं आणि बोलत राहिलं की मग मला काय लागतं, सेन्स होतं की नाही नाही आता मला हे ठेवलं खूप- पाहिजे. खूप जबाबदारीची महत्वाची जाणीव. ही खूप छान महत्वाची नाही, टिप, खूप by the way. महत्वाची हे tip. सगळ्याच्यामध्ये थांबून आहे. Correct. मी नाही केलं तरी ती होते असं कळलं की मी ते करत नाही. Correct. आणि हो. दुसरा एक खूप टर्निंग पॉईंट खूप चांगला आमच्या आयुष्यात असा झाला की आम्ही दोघंही एका करिअरच्या टप्प्यावर असं साचले पण आलो होतो, त्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन गोष्टी ट्राय करायच्या होत्या, म्हणून आम्ही मुंबईत शिफ्ट झालो दोघंही. आणि आम्ही मग न्यूक्लिअर फॅमिली झाली, कारण आम्ही मुंबईत शिफ्ट झालो. आणि तिथे झालं असं की मी काम शोधत होतो आणि म्हणून मी गॅप घ्यायचं ठरवलं, आणि 7 ते 8 महिने मी हाऊस हस्बंड होतो कम्प्लिटली. Wow. आणि उर्मिला कंटिन्यूस 13-14 तास शूट करत होती, तिला ती सिरियल करत होती. हम्म. आणि तिथे ना मी घर सांभाळायला लागलो, आणि तिथे मला डायनामिक्स जास्त कळले की हे किती जास्त चॅलेंजिंग आहे. वाव. आणि इथे कुठल्या कुठल्या पद्धतीचा सपोर्ट, म्हणजे स्वयंपाक मी नाही करायचो, पण आता ब्रेकफास्ट अगदी जो लागतो तो मॅनेजेबल, स्वयंपाक आणि काढून घेणं, स्वयंपाकासाठी करून घेणं पण काम. सगळ्या गोष्टी, म्हणजे घरातलं काय संपलंय पासून ते सगळ्या बायकांकडनं काम, त्या तिथे मी खूप चांगला ट्रेन झालो. तेव्हा मला असं वाटतं की हे ना प्रत्येक मुलांनी खरं सांगायचं तर एक 6-8 महिने करून जरी बघितलं ना, तरी realize होईल की, कारण त्या चॅलेंजिंग गोष्टी दिसत नसतात, तुम्ही ऍक्च्युली करता तेव्हा ते कळतं. आणि बॅचलर मुलांना हे सहज शक्य, म्हणजे तुम्ही हाऊस हजबंड व्हायची पण तुम्ही बॅचलर म्हणून बॅचलर पॅडमध्ये आहे तसा पाय वर करून राहण्याच्या ऐवजी जर थोडंसं, कारण दॅट इज ॲक्च्युली ट्रेनिंग ना. सॉरी, मगाशीचा मुद्दा मला परत डबल क्लिक करतो. पुरुषांना ना लग्नानंतर हा रोल प्ले करणं महत्त्वाचं आहे, की आपण टर्पेंटाईल सारखं आपण मिक्सर म्हणून वापरलं गेलं पाहिजे, कारण का 2 वेगळे मीडियम्स एकत्र येणार आहेत, त्याच्यातलं मिक्सर म्हणून वापरलं. कारण आईच्या एक्सपेक्टेशन तिच्या काळानुसार असणार आहे, तिच्या जडणघडणीनुसार असणार आहे. आपण एका वेगळ्या काळातून येतो, आपली बायको एका वेगळ्या कल्चरमधनं येते, वेगळ्या काळातून येते. तर त्या दोन्ही एक्सपेक्टेशन्स, क्लच आणि एक्सलेटर हळूहळू ते असं मॅनेज करावं लागणार, कारण का आईला सांगायला लागणार की ओके, आणि स्टँड घ्यावं लागणार. नाही तर काय होतं, बऱ्याचदा थोडी भीती असते की स्टँड घेतल्याने भांडणं होतील, आणि एस्पेशली आपल्या सिरियल्समुळं तर असं वाटतं की मुलांनी स्टँड घेतलं की हा इधर बायकोचा बैल असतो किंवा ममाच बॉय असतो. हे 2 टोकच होतात, मध्ये काहीच नाही. आणि तुम्ही आईला बोललात तर आता बायकोला बोलायला लागला, आणि तुम्ही जर बायकोला बोला बरोबर तू आईचंच ऐकतोस सगळं. हे न होण्यासाठी मला असं वाटतं की तो काय, म्हणजे मी माझ्या बाबतीत मी केलं की बाबा ऐका ना, आपण एकच घर आहोत, माझ्याकडनं चुका होणार आहे, तुमच्याकडनं चुका होणार, तिच्याकडनं चुका होणार. आपण ब्लेम गेम न करता की हिच्यामुळे झालं, म्हणजे आपण सांगा, काही चुकलं तर सांगा की हे आमची इच्छा आहे, तुमच्याकडनं होणार आहे का. कारण छोट्या छोट्या गोष्टीपासून, म्हणजे अगदी छोटं देवपूजा असेल, आज कुठला सण आहे, साडी घालणं असेल, काय खाणं असेल, ह्या खाण्याच्या पद्धती. तनुजा अजिबात तिखट खात नव्हते आणि आमच्या घरी फक्त तिखट खातात. तर एक वेगळाच चॅप्टर असते खाण्याची पद्धत. ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करायला थँकफुली, तुम्ही जसं आधी बोलला तसं मी थोडंसं इंटेंट लक्षात असल्यामुळे तुम्ही कसं केलं, कारण नाही, मला एक मी पण माझ्या मित्रांची उदाहरणं काही बघितली होती की प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन तयार होते तेव्हा डायरेक्ट तटस्थ होतात मुलं, न्यूट्रल. तुम्ही गोंधळ घाला, Stand कारण मी कसं, कारण स्टँड काय घ्यायचा हेच कळत नाही, आई आहे, बायको आहे. तर मला असं वाटलं की नाही, स्टँड घ्यायला पाहिजे, कारण स्टँड नाही घेतला तर मग तो कॉन्फ्लिक्ट कसा रिझॉल्व्ह करायचा यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कसं होतं, आयांचं पण चूक नसतं. आईला ना जास्त मुलांनी काम केलं की थोडं खटकतं, तिला असं होतं की मी आजपर्यंत त्याला लावलं नाही, आणि तिच्या दृष्टीने ते बरोबर आहे, कारण शेवटी तो तिचा मुलगा आहे. आमच्या बाबतीतही असंच होईल, आमचा कारण मुलगा मोठा प्रेम झाला, येतं ना प्रेम बाळाविषयी येतं. असं. पण सुनेने काम केलं तर इतकं नाही वाटत, ही एक जनरल मेंटॅलिटी. तर इथे मुलाचा रोल येतो की तुम्ही ग्लोरीफाय करायला पाहिजे तिचं काम, की नाही गरज आहे मी काम करण्याची, हे सतत पटवून दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. ती पॉवरची फिल्म मधला जो राजेश खन्नाचा रोल आहे ना, तो थोडासा तुम्हाला करावा लागतो. व्हेरी नाईस. दोन्हीकडे जाऊन तुम्ही ते सांगितलं पाहिजे की नाही, ती खूप काम करत होती काल, त्यामुळे मी हे करणं गरजेचं आहे, हे काहीच नाही माझ्यासाठी.
अशा पद्धतीने केल्यानंतर हळूहळू मग त्या म्हणतात ना, तुम्ही त्या गोष्टी थोड्याशा चांगल्या पद्धतीने न्यूट्रल करता. पण एक आहे, स्टँड हा घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही मला असं वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि याच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मस्त उदाहरण सांगितलं सुकीर्तनं. म्हणजे ऍक्च्युली संसार युक्तीनंच करावा लागतो आणि तिथे तुम्हाला इतक्या युक्त्या कराव्या लागतात ना, तर ते खूप छान चालतं. आणि असं नाही की एकदा केलं की झालं, तुम्हाला ते आयुष्यभर करायचंय आणि याच्यात थकायला वगैरे होत नाही. इट्स जस्ट हाऊ यू डील विथ ऑल द रिलेशनशिप्स. तर मला अजून आठवतंय की आणि काय होतं इशू, आता मी सगळ्यांचेच रोल्स पण सांगते, पण एक सुकीर्तचं उदाहरण. समजा मुलगा घरातून बाहेर पडतोय, हां, आता नवीन लग्न झालंय, ओके, तुम्हाला जवळ घ्यायचं असतं, बायको असते, बेडरूममधून तुम्ही हॉल आणि मग चप्पल घालून किंवा शूज घालून बाहेर पडता. तर तुम्ही आत्तापर्यंत आईबाबांना बाय म्हणता आणि निघून जाता. लग्न झाल्यानंतर एक्स्ट्रीम काय होतं की तुम्ही फक्त बायकोला बाय म्हणायचं आणि निघून जायचं. सुकीर्त यायचा, मला बाय म्हणायचा, बाबा येतो म्हणायचा, सांगायचा, आईची दखल घ्यायचा, आईला पण, आई येतो ग, चल बाय. आईला काय वाटणार, काकूंना काय वाटणार, अजूनही विचारल्याशिवाय जात नाही. फक्त विचारावं असं वाटतं, माहितीये, दखल. त्यांना काय, त्यांना तुमच्याकडूनचे भयानक पैसे हवेत का, आता या वयामध्ये ती बिचारी दागिने आणि गिफ्ट वगैरे मागतात, काहीच. आई वडिलांना फक्त प्रेम आणि दखल घ्यावी असं वाटतं, जी थोडीशी विसर होतो नवीन लग्न आणि याच्यामध्ये. महत्व कमी नाही झालं, हे एवढंच फक्त अंडरलाईन बास, करायचं. विचारपूस केली तरी खूप बरं वाटतं. डिसिजन मेकिंग मध्ये त्यांना समाविष्ट केलं की खूप बरं वाटतं की आता घरातला एक टीव्ही घ्यायचा आहे एकत्र, ओके, आणि तो टीव्ही घेताना, हा, आईला काय कळतं टीव्हीतलं, 62 इंची घ्यायचा का 42, असं नाही. तिला कसं वाटतंय का तुला आई, आपण हे घेणार आहोत, हे चाललंय आपलं, तिला किंवा किती. करिअरचे निर्णय घेताना आपण बसवून जे सांगणं असतं ना, की आम्ही असा विचार करतोय की हे करावं, त्यांनी या काय काय गोष्टींचं त्यांना भलं कळत नसेल फील्ड मधलं, म्हणजे आम्ही बसवून नीट सांगितलं होतं की आता का आम्हाला मुंबईत जाणं गरजेचं आहे, काय प्रॉब्लेम्स आलेत आमच्या करिअरमध्ये आणि पुढे आम्ही काय गोष्टी करायला पाहिजे. आणि मग आमचे युथ मेंटर प्रल्हाद दादा ते पण खूपच छान वाक्य म्हणतात की दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे. तर त्यांना फक्त दखल, की अरे मला विचारलं माझ्या मुलानं, काय टीव्हीतलं कळतं त्या माऊलीला किंवा त्या आईला बिचाऱ्या, पण तिला औषधं घेतली का, तू जेवलीस का, किती बरं वाटतं. काहीच तिला तुम्ही ताट वाढणं वगैरे काहीच अपेक्षित नाहीये, पण तू जेवलीस का, बाबा कधी आला, दमला असाल, मस्त कुठली मॅच, स्पेंड सम टाइम. एक एक इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप सुद्धा बिल्ड करायचे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ते थोडंसं कुठेतरी वेस्टर्न कल्चरमध्ये खूप छान आहे की ते ना डेट्स ठेवतात, माहिती आहे ना, इंडिव्हिज्युअल, म्हणजे फादर डॉटर डेट असते, एकत्र आपण पिक्चर वगैरे बघू, आई आई अशा ह्यानं. सो 1 to 1 रिलेशनशिप्स ना हॅम्पर न होता दखल घेऊन. तर सुकीर्त असं जाताना बाय, आईला पण चल काय येतो बाय, किंवा काय नमस्कार करणं, किंवा बाबा चला येतो पळतो, असं सगळ्यांना बाय म्हणून घेतलं ना की अरे विचारलं मुलानं. परत हे पण याच्यात म्हणजे युक्ती आहे, डिप्लोमॅटिक मला असं नाही वाटत हे, की दोन्ही पार्ट्याच होतात त्या मुलासाठी, की एक आई वडील आणि पेरेंट्स आणि बायको. तर दोन्ही पार्ट्यांना असं वाटलं पाहिजे की हा माझ्या पार्टीचा आहे, पाहिलं पाहिजे, एकदा इकडे जाऊन एकदा तिकडे जाऊन. एवढा चालूपणाच आम्हाला हे खूप तुमचं आयुष्य खूप सोपं होतं. चांगलं म्हणजे आहे, जरी चालू हिने केलं, समजा एखादी गोष्ट पदार्थ असेल, तर मी जास्त ग्लोरीफाय करायला लागलो ना, तर आई कमीच ते करणार आहे, त्यापेक्षा मी जास्त पाडायला लागलो तर ती जास्त उचलणार आहे. त्यामुळे हा जो balance आहे, तुमच्या लक्षात येते आम्ही किती चालू आहोत. हा balance किंवा आणि आता तुम्हाला हे एक माहिती आहे आयुष्यभर ना, केलं. तुमचा आई वडील हा व्हिडिओ बघणार आहेत. पण आता आपण थोडंसं इनिशियल फेज नंतर सगळ्यात जो त्यातला संसारातला जो बोरिंग पार्ट आहे किंवा क्लिष्ट पार्ट आहे म्हणूया आपण, त्याबद्दल थोडंसं डिटेल गप्पा मारूया. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण तयारी नसते वगैरे सगळं झालं, पण काही गोष्टींबद्दल डिव्हिजन बोललंच जात नाही, ते टेकन फॉर ग्रँटेड असं गृहीत धरलेलं असतं. म्हणजे 2-3 गोष्टी आहेत की एक तर घरातले फायनान्सेस, दुसरी गोष्ट हाऊसहोल्डच्या घरातली कामं, छोटी मोठी कामं कशी डिवाइड. कारण का आत्ता काय होतं, आपण आता ओंकार, थँकफुली ओंकारसारखे खूप कमी लोक आहेत की ओंकार, मला माहिती आहे, कारण ओंकार घरी पण घरची कामं करतो, त्याला सवय आईला मदत करायची, पण खूप कमी लोकांना ओंकार सवय असते घरातली कामं करायची. ती हाऊसहोल्ड चोर्स डिवाइड कर, कारण जनरली दे आर डिवायडेड बाय जेंडर. ऍब्सोल्युटली. आणि हा मला हे पण विचारायचं की ज्या वेळेस फायनान्सेस बद्दल बोललं जातं ना, त्यावेळेस इट इज कन्सिडर्ड की मुलगा फायनान्सेस मॅनेज करेल, किंवा काय घराच्या हाऊस होल्ड चोर्स बद्दल असेल ना तर मुलगी ते हे सांभाळेल. पण नॉट नेसेसरीली हे असं असलं पाहिजे. तर हे चॉईसेस पण करताना शॉपिंग बद्दल हा, म्हणजे हे बाय चॉईस केले की तुम्ही पण की याचं हे आवडतंय मला, हे करतीये म्हणून. आम्ही बाय चॉईसेस नाही केलंय. मी सांगू शकते ऍक्च्युली, बाय स्ट्रेंथ आणि बाय स्किल सेट. येस, करेक्ट करेक्ट, एक्झॅक्टली. म्हणजे लिटरली हे आपले महत्त्वाचं. विचार जुळतात, आपण लग्न करायला. किती वेळा करताय? फायदा आमचं अजून मॅरेज सर्टिफिकेट नाही आलं. माझं काही नाही. हे आता जाहीर सांगितलं नाही. चालत
हे कारण आम्ही पण हे डिस्कस करताना हे होतं की बाय जेंडर नाही, पण मला आवडतंय का आणि मला जमतंय का. बस. कारण मला लाख आवडेल, जमलं पाहिजे ना. जमलं पाहिजे आणि वेळ रे नंतरचा पसारा आणि हो. एखादी गोष्ट उर्मिलाला जमतच नाही तर कशाला तो इगो आणायचा की हे नाही सगळ्या मुली करतात, सगळ्या बायका करतात, मला हे जमलंच पाहिजे, हो बाजूला सुकिर्त असं नाही. हा म्हणजे स्ट्रेंथ नुसार डिवाइड केलं ना तर ते काय होतं की ते एफिशियंटली होतं. बरं त्या व्यक्तीची स्ट्रेंथ असली ना की तो ते मनापासून पण करतो. म्हणजे आता समजा भाजी आणणं मला आवडतं समजा किंवा भाज्यांमध्ये चॉईस करणं तर मी ते आवडीने पण करतो. नॉट नेसेसरी की माहिती आम्ही ठरवलंच नाही असं की हे डिपार्टमेंट कोणाचं आहे, उर्मिलाचं आहे का माझं आहे, असं आम्ही ठरवलंच नाही. आणि तो जो डिसिजन आहे ना ती व्यक्ती फायनल घे, म्हणजे त्या संदर्भात असेल. अगदी बरोबर. आणि म्हणजे मी सुचवू शकतो पण निर्णय मी नाही घेऊ शकत. हे जेव्हा तुम्ही जसं डिसिजन मेकर ठरलाय त्या याचा. पूर्णपणे डिपार्टमेंटचा. आणि मला खरंच खूप कौतुक वाटतं की याच्यामध्ये फॅमिली पण मोठा रोल करते. कारण तू जे म्हणालास ना की मुलाची खूप इच्छा आहे कॉन्ट्रीब्यूट करणं, अशी समाजमान्य जेंडर डिस्क्रिमिनेशन झालेली कामं करण्याची इच्छा. ओंकारला आत्ता संपूर्ण स्वयंपाक करून खरकट बाजूला काढून भांडी धुवायला टाकण्यापर्यंतच सगळं करायचंय. ओके, पण त्याला त्याच्या आईवडिलांनीच करू नाही दिलं. आणि त्याच्या आईवडिलांचीच जर इच्छा असेल काका काकूंची की बायकोनं करायला पाहिजे ओमकारच्या, तर इश्यू असा होतो की त्या दोघांमध्ये छान आहे, त्याला तिला सुख द्यायचंय, तिला पण इच्छा आहे की जरा आज मला आयतं किती छान मिळालं तर विश्रांती मिळेल, बर्नआउट झालेलो असतो आपण वगैरे वगैरे, पण बऱ्याचदा फॅमिली नाही करू देत. तर अशा वेळेला मला हे पण खूप सांगायला आवडेल की ना कधी कधी आपल्या मुलांचं सुख बघितलं पाहिजे. आणि हे माझ्या सासू सासऱ्यांनी आणि माझ्या आईवडिलांनी कटाक्षानं पाळलं की सगळ्यात वरती काय असेल म्हणजे समाज काय म्हणतो, नातेवाईक काय म्हणतात, आत्या मामा काकू आसपासचे सोसायटीवाल्यांपासून ऑफिसमधले कलिग पासून सगळे बाजूला, सगळ्यात आधी आपल्या मुलांचं सुख बघितलं पाहिजे. वाव. आणि हे माझ्या आईवडील आणि सासू सासऱ्यांनी इतकं पाळलं ना त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या ह्यानं म्हणते ॲब्सोल्युटली फाटावर मारता येतं समाजाला. कारण लोक काय म्हणतील. मी तर निम शहरातून आली आहे, म्हणजे माझं मूळगाव सणसर आहे, बारामतीत शिक्षण, माझं आजोळ फलटण पिंपरद आहे आणि पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून दोघांचंही आमच्या रादर झालं आहे बारामतीला. आणि मग आलेलो आहे आम्ही. तुम्ही इमॅजिन करू शकता की घरातल्या डिसिजन्स किंवा सण वार काय खायला, नवरात्र, सगळ्या गोष्टींचं डिसिजन नातेवाईकच घेतात आपल्या घराचे. तर अशा वेळेला तुमचे किती खमके आणि खंबीर आईवडील आणि सासू सासरे पाहिजे की जे आपल्या सुनेच्या बाजूने आणि आपल्या मुलाच्या बाजूने उभे राहतात. त्यांचं सुख- इंटरकास्ट मॅरेज आहे. एक्झॅक्टली हा मुद्दाच आणणार होतो की इंटरकास्ट मॅरेजमध्ये हे डबल ट्रिपल अवघड होऊन जातं. अगदी. कारण सगळं खाण्याच्या सवयी, बरोबर. तिखट गोड, व्हेज नॉन व्हेज, परंपरा, देव, सोमवार रविवार, हे सगळे रिच्युअल्स बदलतात. आणि त्याच्यात आई वडील खमके जरी असले ना सगळ्यात त्रास असतो रिलेटिव्हचा. त्रास म्हणजे त्यांच्यासाठी ते खूपच अवघड असतं. एक्सेप्ट याचा आमच्या आई वडिलांचं खूप मोठं श्रेय आहे की त्यांचं कसं होतं, माझ्या बाबांचं आणि आईचं सुद्धा आणि उर्मिलाचे पण, की एखादी गोष्ट आम्ही फॉलो करतोय, आम्ही करतोय की आम्हाला मान्य आहे, तुम्ही केलात तर आनंद आहे, नाही केलात तरी एक्सेप्टन्स आहे. हे असल्यामुळे ना, याला तडजोड आणि म्हणतात. मग असे जेव्हा समोरची व्यक्ती म्हणते तेव्हा तुम्हाला असं होतं की नाही तुम्हाला आनंद वाटतो ना, मग मी ती करेन गोष्ट. तर ते असं होतं संभाऊ, त्यामुळे तो ऍक्सेप्टन्स होता. आणि तेच ही जसं म्हणते तसं की नातेवाईकांनी खूप म्हणजे लग्नालाच न येणं आणि वाळीत टाकण्यापर्यंत गावाकडे गोष्टी झाल्या हिच्या. म्हणजे भाऊबीज न होणं, घरात न घेणं, वाळीत टाकणं, हे माझ्या हे आई वडिलांना आमच्यापर्यंत- सगळ्यांना आमचं लग्न झाल्यामुळे भोगावं लागलंय. पण आमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही ते आमच्या आई वडिलांनी सुद्धा. कौतुक आहे. आणि त्यांचं तेच होतं की तुम्ही दोघं सुखात आहात ना, मग विषय संपला आमच्यासाठी. तू म्हणलीस तर मग असं खूप महत्वाचं की आईवडिलांनी हे जर लक्ष दिलं ना की बाबा मुलांचं सुख कशात आहे. कारण का मला आठवतं माझ्या सासऱ्याने विचारलं की मी नॉन व्हेजिटेरियन आहे, हार्डकोर नॉन व्हेज, आणि तिच्या घरचे सगळे व्हेजिटेरियन ऑब्व्हियसली. ते म्हटले की मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही खा, फक्त 2 गोष्टी मिक्स नका करू, आम्ही असताना नका करू, विच इज फेअर, काहीच प्रॉब्लेम नाही. हे अगदीच होतं. माझं काही म्हणणं नाही की तुम्ही नॉन व्हेजिटेरियन व्हा, किंवा त्यांचं म्हणणं नाही तू नॉनव्हेज सोडून दे. हे म्युच्युअल रिस्पेक्ट असल्यावरती अल्टिमेटली सगळं म्युच्युअल रिस्पेक्ट होती. आणि तेच आहे ना, आपल्याकडे कसं आहे माहिती का, लग्न हा नाही म्हटलं तरी थोडासा ती मान्य मला की 2 कुटुंबाचंच शेवटी लग्न होतं, पण ते इतकं कुटुंबाचं करून ठेवलंय की त्या 2 मुलांचं राहिलेलंच नाही आता. आणि तिथे खूप गोंधळ होतो की परत तिथे की सांगण्यासाठी किंवा म्हणजे आम्ही पण बघतो ना, जी आता अरेंज मध्ये लग्न ठरतात तर मुलगा मुलगी आपण एकमेकांना किती अडॅप्टेबल आहेत हे सगळ्यात शेवटी जातं. आणि बाकीच्या म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी महत्वाच्याच आहेत, तुम्ही किती पैसे कमवता आणि सेटल वगैरे, पण त्याच्यावरती इतका भार दिला गेला आहे ना
की ते सुख सगळ्यात शेवटी राहते मुलांचं. ते एक वेळ ते नसलं तर टिकू शकतो, पण ही कम्पॅटेबिलिटी नसली तर अवघड आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आणि मला ती दिसली. मग आमचं तेच होतं की मी काय फार ग्रेट नव्हतो कमवत किंवा खूपच कमी कमवत होतो. आणि उर्मिला तर माझ्या आधीच म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये यायच्या आधीपासून चित्रपटात वगैरे काम करत होती. थँक्स टू त्यामुळे हिंदी मालिका. त्यामुळे ती असंच ते होतं ना की अरे हा कसा काय लग्न करतो वगैरे असंच. पण आम्ही हेच बघितलं की अडॅप्टेबल आपण किती आहोत. कारण मग नंतर खरं सांगायचं तर न ठरवलेल्या पण इतकी संकट आली, पण ती आम्ही छानपैकी फेस करू शकलो ना. Absolutely. म्हणजे मी त्या फेजमध्ये गेलोय जेव्हा मला माहिती होतं की माझ्या बायकोची सॅलरी माझ्या डबल तिप्पट असणार आहे. तिला काही प्रॉब्लेम नव्हता मी कमी कमवण्याशी. तिला माहिती होतं की मी एबल आहे आणि तुझं फक्त कमवणं हा तुझा एकमेव हे आयुष्याचा हेतू. आयुष्याचा हे नाही आहे. पण मलाच त्याचं प्रेशर. तिच्या आईवडिलांना त्याचं काही टेन्शन नाही, माझ्या आईवडिलांना काही त्याचं टेन्शन नाही. मला त्या वजनाने मी घाबरून गेलो आणि फाटायला लागली. तुला नाही का आलं ते प्रेशर? कारण का मी त्या प्रेशरच्या खाली काही चुकीचे डिसिजन घेतले, अननेसेसरी मी त्या ट्रॉमामधून गेलो आणि मग वेळ लागला त्यातनं बाहेर यायला. मला प्रचंड आणि ती डेंजरस फेज होती. आणि तिथे असं होतं तुम्हाला की लग्न करताना की तुम्ही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण करता. एक्झॅक्टली. कारण शेवटी आफ्टर ऑल काय शेवटी पॅकेजेस वरतीच तुमचं ठरलं जातं ना दुर्दैवाने की किती आहे आणि काय कितना म्हणजे देतीये तसं आहे. कुठं असा नाही विचार करणार की आफ्टर 5 इयर्स 7 इयर्स ते फक्त इंटरव्ह्यू मध्येच असतं आपल्याकडे. आफ्टर 5 इयर्स काय Where do you see yourself? where do you see yourself? तिथे कोणी बघत नाही, हा विचार करत नाही. तर हो, मी खूप कमी कमवत होतो त्यावेळेस. पैसे खूपच पगार माझा काही 17-18 हजार वगैरे पगार होता. आणि हे आम्ही एकमेकांना स्पष्टपणे बोललो होतो की बाई मी इतकं एवढं कमवतोय, 5 वर्षापर्यंत मी इतका जाऊ शकेन फार फार तर. या गोष्टी आम्ही हे हे मान्य मला आहे का? सांगायचंय, हे आमचं डिस्कशन झालं बघा. म्हणजे तुम्ही जर 8 वर्ष डेट करत आहात, म्हणजे प्रॉपर रिलेशनशिपमध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात, तरी सुद्धा लग्नाच्या आधी मी पुन्हा एकदा चौकशी केली आणि मी म्हणलं की तुझा काय प्लॅन आहे सुकिर्ताला. कारण मला दिसत होतं, कारण याचे नखरे नाहीत करतायत. शेवटी पैशाचं सोंग नाही आणतात. अजिबात आणता येत नाही. आणि शेवटी तुमची लाईफस्टाईल चला वाढली नाही लाईफस्टाईल, पण मॅच तरी व्हायला पाहिजे. हो. आणि थोडी काटकसर आणि थोडे सगळेच जण करतात तडजोड, पण खूप फरक पडला की मग कंप्लेंट सुरू होतात आणि मग नंतर तक्रार करण्यात काय पॉईंट आहे. त्यामुळे मी त्याला सांगितलं तुझा प्लॅन सांग. आणि याच्यामध्ये माझ्या वडिलांचं पण मला कौतुक वाटतं आणि सुकिर्तचं कौतुक वाटतं. कारण सुकिर्त म्हणाला, त्यानं मला शांत बसवलं. त्यानं ते इगोपाई घेतलं नाही की एक सेकंड तू माझी आधी- गर्लफ्रेंड आहे आणि तू मला असं हा, आत्ता म्हणजे का मला लग्नाची वेळ आल्यावर असे प्रश्न विचारते. हे मला हे सांगायचं, सॉरी मग तू कंटिन्यू कर, की इथे ना मुलं खूप इमोशनली घेतात. पैसे कमावणं आहे ना, मग ते पैसा ही सब कुछ है वगैरे टाइप्स मर्दांगीपेक्षा का घ्या. आणि मी तिथे खाल्लो आणि मला असंच झालं की आयुष्यात आवडीचं काम वगैरे काहीच महत्वाचं नाहीये असं वगैरे. ते पण तुम्ही खूप लॉजिकली घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही आता आपण पिच कसं करतो लोकांना की इन्व्हेस्टमेंट हवी आहे मला, हा प्लॅन आहे माझा. सेम हे पिच करणंच आहे ना वाव, लग्नासाठी. एका पद्धतीने. लग्नासाठी पिच करणं. पिच करणंच आहे. आणि ते तुम्हाला नीट जमलं पाहिजे. म्हणजे हे मी इगो बाजूला ठेवून असं रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घेतलं की माझे सासरे इन्व्हेस्टर आहेत, ही इन्व्हेस्टमेंट आहे, तर मला जाऊन हे सांगितलं की बघा आत्ता मी इतकं आहे, इथपर्यंत पोहोचेल, मला हे पण शिकायचंय, मी हे पण करणार आहे आणि तुमची मुलगी सुखात राहील बाबा. हे करणं गरजेचं आहे. कारण माझं एक मॉइश्चरायझरच 2,000 रुपयांचं आहे. तर म्हणजे किमान मॉइश्चरायझर तरी पाहिजे ना मला. पण हे बोललंच जात नाही. हा मेजर मुद्दा आहे. कारण सगळे असं गुडी गुडी आपल्याला ना दुर्दैवानं असे घंटा वाजते आणि मग असं काळजात आणि आणि प्रेम खाऊ ना आपण असं परत एकमेकांचं. पैशांसाठी म्हणून म्हणजे पैसे कमी किंवा हे ना, त्यांना विजन माझी पटली. विजन त्यांना असं झालं की ही विजन जी आहे ती आश्वासक आहे. मग आपण आणि विजन मॅच व्हायला पाहिजे. मला असं तेच वाटतं. बऱ्याच वेळा काय होतं मुलींची पण, मी असं मुक्त मुलांना दोष देणार नाही, मुलींची पण आता मी बघतो ना ज्यांचे अरेंज मॅरेज वेबसाईटवरती वगैरे नाव नोंदवून त्यांचीच माझ्या पॅकेजपेक्षा जास्त असलं पाहिजे. ही मुलींचीच तिथे रिक्वायरमेंट मध्ये असते. हरकत काहीच नाही. मुलींची मानसिकता पण आहे, हरकत दोघांच्या काहीच नाहीये. पण मला असं म्हणायचं की त्याच्यापेक्षाही तुम्हाला पुढे कशा पद्धतीने आयुष्य आणि तुम्ही कसा फ्युचर, तो एकमेव पॅरामीटर असू शकत नाही. एक्झॅक्टली. इवन मी तर असं पण बघितलंय की नंतर परदेशात जायची संधी मिळाली तर हे बोललं जात नाही आणि ती म्हणते की एक सेकंद हे ठरलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे मी स्वतःला कुठे बघतो किंवा बघते पुढच्या 5-10 वर्षांमध्ये हे बोललंच जात नाही. आणि त्याच्यामुळे देश बदलावा लागला, राज्य महाराष्ट्रातून कुठे वेगळ्या राज्यात भारतात जावं लागतंय आणि म्हणून लग्न तुटली आहेत. कारण की तुम्ही आधी बोललाच नाही. इवन बाळ हे बोललं पाहिजे. कारण आणि त्याच्यात काहीच गैर नाही. एखाद्या पार्टनरला हवं असतं, एखाद्या पार्टनरला नको हवं असतं. आणि
एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे कोणाला दोषच देर इज नथिंग रॉंग ऑर बॅड अबाउट इट. यू जस्ट हॅव टू बी क्लिअर आणि ऑनेस्ट की बाबा आता ही पोरगी आपल्या हातातून जाते, पण माझी तर इच्छा आहे अजिबात बाबा वगैरे व्हायचं नाहीये, बाळ नकोय मला, पण आता हिला हो म्हणूयात. अरे तू चीट करतोयस, खोटं आहे हे. खोटंय. हा, आता आपण चाळीत राहतो आणि नंतर आपल्याला फ्लॅट मिळणार आहे, तर हिला असं वाटतं की एवढ्या खोलीमध्ये सगळेजण राहणार, जॉईंट फॅमिली आहे, तर हिला आता म्हणायचं की मिळतोय फ्लॅट म्हणून, आणि आयुष्यभर न्यायचंच नाही. कधीच तुझा फ्लॅट म्हणजे स्पेसच तू देणार नाहीयेस. प्रश्न फ्लॅट आणि पैशांचा नाहीये, कम्फर्टचा आहे, की तिला आयुष्यभर डिस्कम्फर्ट आणि रॉंग प्रॉमिसेस करायचे, आणि मग नंतर तिच्यावरती दोष की तिला पैशांचा हाव आहे आणि म्हणून ती, अरे दीज आर ऑल फॉल्स प्रॉमिसेस. वाव, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. हो, ओंकार, ही हे क्लॅरिटी पाहिजे आपण सुरुवातीपासून. एस्पेशली आपण आपल्या आजूबाजूच्या मित्रांमध्ये बघतो की हे डिस्कशनच होत नाही. म्हणजे आणि फॉल्स प्रॉमिसेस वरती हो. रिलेशनशिप बिल्ड झालेलं असतं बऱ्याचदा. म्हणजे आपण कमेंट्समध्ये पण बऱ्याचदा वाचलं की लोक सांगतच नाहीत नाही की सांगत. मला एक कळत नाही की इन्कम काय आहे हे क्लिअरली तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला का माहिती नसावं. अगदी बरोबर. इवन फील्ड बदलणार आहे फील्ड बदलणार. तुम्ही, की बाबा नाही आता मला लिहायचंय आणि म्हणून मी सगळं सोडणार. अरे मित्रा, तिनं तुझ्यासाठी ब्रेक घेतला, आता घरात कोणीच कमवत नाही, फक्त तुझं जे काय पॅकेज किंवा पगार आहे त्याच्यावरती चाललंय, आणि तू असं पचकन म्हणतोयस की आता मला किडा चावलाय लिखाणाचा आणि मी आता लिहिणार, आणि मला आता ब्रेक घ्यायलाही हरकत नाही. सेव्हिंग आहे का तेवढं? तू तिला हे आधी सांगितलेलं का? मग ती तयारी करेल ना की ती मग कुठेतरी जॉईन होईल का? ते तुम्ही डायरेक्ट असं हां नाही नाही आता माझ्या सासू सासऱ्यांसमोर म्हणजे आता आईवडिलांसमोरून हात पसरूयात, त्यांच्याकडून पैसे मागूयात, पण मला लेखक व्हायचंय. नाही म्हणजे आम्ही जेव्हा मी टाइम्स मधली नोकरी मी सोडली होती आणि तेव्हा मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं की टाइम्स सारखी तू नोकरी आणि हातात काही नव्हतं, पण मला शोधायचं होतं आणि मला एक गोष्ट कळली की मी एका ठिकाणी एक जॉब करून नाही शोधू शकत, मला पूर्ण दोन कापावे लागतील. तेव्हा मी तडकाफडकी नाही सोडली. मी हिच्याशी बोललो, म्हणलं आपल्याकडे किती बॅलन्स आहे, मला नोकरी सोडायची. मी लगेच नाही सोडत, मी पहिला अजून 5-6 महिने घेतो. मग मी महिने ठरवले की किती पैसे आहे आणि तोपर्यंत तुला काहीतरी जनरेट करावं लागेल, तुला कमवायला लागेल, मी घर सांभाळून शोधीन. आणि ती माझी तयारी होती. म्हणजे मग या गोष्टी तुम्ही बोलून मग त्यामुळे इतक्या सुरळीत झाल्या ना. क्रिएटिव्ह किडा चावायला हरकत नाही, पण कसं असतं पैसे कमी पडले ना की खरी भांडणं सुरू होतात आणि ती भयानक असतात आणि देर इज नो गोईंग बॅक. तुम्ही पॉइंट ऑफ नो रिटर्न पर्यंत पोहोचता, तिथपर्यंत अपमान खूप झालेले असतात. पुन्हा एकदा आपण आश्रितासारखे सासू सासरे किंवा आई वडिलांकडून पैसे मागायला लागतो. ह्या सगळ्याचा आधी जर चर्चा झाली की मला इव्हेंच्युअली फ्युचरमध्ये काहीतरी लिहायचं आहे, क्रिएटिव्ह फील्डमध्ये जायचं आहे, त्यामुळे मी पुढे जाऊन कुठचा तरी गॅप घेणं अपेक्षित आहे, तर तेव्हा तू 4 पैसे कमवणं मला अपेक्षित आहे. मग ती तसं करेन ना अपडेट, की बाबा आत्ता घेतलाय गॅप, पण काही ऑनलाईन कोर्सेस वगैरे अपडेटेड राहून बाबा मी आता सांभाळते, असं की तिला इच्छाच नाही. काही घरांमध्ये जबरदस्ती नोकऱ्या लावतात सुनांना की तू आणायला पाहिजेत पैसे म्हणून, आणि तिची इच्छा नसते. तिला बिचारीला आईपणानंतर 2-3 वर्षाचा गॅप घ्यायचा असेल तर सगळं डिलिव्हरी आणि हे भयानक असतं. हे बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. फायनान्शियल हे सगळ्यात ऑकवर्ड कॉन्व्हर्सेशन असतं. फायनान्स आणि सगळ्यात फायनान्सचा सेकंड पार्ट आहे जेव्हा तुम्ही कमवताय. आता आपण कमवत नसतानाच बोललो होतं काय, तुम्ही दोघंही कमवताय आणि आत्तापर्यंत इंडिव्हिज्युअली तुम्ही लग्नाच्या आधीही कमवत असा, आणि लग्नाच्या आधी कमवत जेव्हा असता तुम्ही, तेव्हा माझा इन्कम हा माझा असतो, तुझा इन्कम म्हणजे बायकोचा इन्कम हा तिचा पर्सनल. आता ह्याच्यानंतर एकत्र येणार आहे ते ॲज अ युनिट म्हणून हे डिस्कशन होणार आहे, हे डिसिजन्स होणार आहेत. ते खूप अवघड आहे. म्हणजे मिलेनियल्सचा प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे आपल्या जनरेशनचा प्रॉब्लेम आहे की हे नाहीच आहे माहिती, ह्याला काही मापदंडकच नाही, काही गाईडलाईन. आपल्या आईवडिलांच्या काळात हे माहिती होतं की कसं जाणार आहे, की बाबा ह्याच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत, हे डिसिजन हा घेणार आहे. आत्ता इन्कमचं डिव्हिजन काय, माझी पर्सनल स्पेस पण आहे, माझ्या पर्सनल नीड्स पण आहेत, फॅमिलीच्या नीड्स पण आहेत. मला माझ्या आईवडिलांना पैसे द्यायचे आहेत, तिला तिच्या आईवडिलांना पैसे द्यायचे आहेत. कारण का आता असं काही राहिलं नाही की माझे आईवडील आणि सासू सासरे वेगळे आहेत. दोघांचे आईवडील हे दोघांचेही आईवडील आहेत आता. तर ह्या काळात फायनान्शियल डिव्हिजन कसं करायचं, कारण खूप गोष्टी आहेत त्याच्या. अगदी बरोबर. आणि आता आधी आमचं कसं सॅलरी होतं, माझं झालं, नंतर आता आमचं परत कंपनी दोघांच्या मी एक होतकरू ऍक्टर असल्यामुळे मी सतत कर्जात आणि फक्त सुकिर्तचे 90 दिवसांनीच पैसे मिळणार आणि असं सगळं प्रकार असत होता. आणि माझा पगार आणि हिचं असं ते होतं. आणि आम्ही दोघेही त्या बाबतीत प्रचंड आळशी होतो, कारण कधीच आपल्याला शिकवलं गेलेलं पण नाही आणि कधी विचार पण केला गेला नाही. खरं तर आम्ही अजून ती शिस्त आणतोय, पण नंतर आम्ही काय केलं की गोष्टींना लिहून ठेवायला लागलो आणि त्या एकमेकात बोलायला लागलो. म्हणजे आम्ही याचा कंटाळा उर्मिलालाही यायचा आणि मलाही यायचा. पण हे ना, आणि जे खर्च असतात ना ते आता आम्ही असं नाहीये की तो मी ठरवणार किंवा तू ठरवणार, ठरवू दोघंही शकतो, फक्त माहीत दोघांना पाहिजे करायच्या आधी सुद्धा, आणि त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आम्ही एवढं एक सिम्पल त्याच्या हे ठेवलेलं आहे.
त्याच्यानंतर डिव्हिजन पण केलंय, की आता समजा एक एक काळ होता, की सुकीर्त संपूर्ण पब्लिशिंग मॅनेजर होता. मराठीचं संपूर्ण तो एका ऑडिओ बुक हां. कंपनीसाठी काम करत होता. तर तो खूप मोठा चंक घरामध्ये इन्कमचा आणत होता आणि YouTubeमध्ये सुरुवातीला पैसेच मिळत नाहीत. सो त्याच्यामुळे मी मॉनिटाईज चॅनल टेल नाही टेल आणि अस उलट अबाउट इट. त्याच्या आणि हां, पण तरी तुम्हाला मेकअपचा वगैरे खर्च नाहीये. मी वरती खर्च म्हणजे ही खर्चच करतीये नुसती असं. फार मेहनत करावं लागते सुंदर दिसायला. तर असं सगळं. तर अशा वेळेला सुकीर्तनं मला माझा फायनान्सर तो, कॅमेरामन तो, नंतर एडिटर एक चांगला मित्र मिळाला. तो म्हणाला, "काही काळ तुला फुकट करून देतो, नंतरचे पैसे द्यायला लाग." मग ती एक इन्व्हेस्टमेंट असते. तर सुकीर्त उर्मिला निंबाळकर यूट्यूब चॅनलसाठी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं चांगला फायनान्सर होता माझ्यासाठी बॅकअप देऊन. हजारो, लाखो वेळा वाटलं की बंद करावा चॅनल आणि तेव्हा तेव्हा तो म्हणायचा की नाही, करत राहायचं, चालू ठेव, छान करतेस, तुला मिळणार, तू राईट ट्रॅकवरती आहेस. ते सगळं आपण भेटलो त्या काळात. येस. आणि तू किती मला गाईड केलं आणि मोटिवेट केलं की अरे करत राहा, बापरे! करत राहा. नाही नाही, जे खरं आहे ते खरं, ते मान्य करायला पाहिजे आणि त्याच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. तर तो इतका मला हे करायचा. त्यानंतर सगळं वाढत गेलं. हां, नंतर इव्हेंच्युअली म्हणजे इतकं वाढलं आणि इतकं छान झालं, की इव्हेंच्युअली सुकीर्तला सगळं बिझनेस आणि हँडल करावा लागला. कारण एवढे ब्रँड्स आणि इतकं छान-छान सगळं वृद्धी, समृद्धी, पैसे सगळं छान-छान व्हायला लागलं. अशा वेळेला पूर्णपणे सुकीर्तनं शिफ्ट होणं गरजेचं होतं आणि तुमचा पार्टनर तुमचा हे सगळं ग्रो करेपर्यंत शून्य होतं तेव्हापासून ते वाढायला लागल्यानंतर स्वतःचं बाजूला सारतो आणि तुम्हाला पार्टनर म्हणून साथ देतो आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो पार्टनरशिपमध्ये हे करतो. आणि आत्तासुद्धा इन्व्हेस्टमेंट्स असतील म्युच्युअल फंडपासून सगळं ते असं आहे आता आमचं, की सुकीर्त जी चॅनल ट्रॅव्हल फूडचा तो लहान आहे, कारण तो आत्ताच 1 वर्षाचा पण नाही तो चॅनल आणि ह्याला जवळजवळ 4.5-5 वर्ष झाली. त्याच्यामुळे 1 मिलियन, तर त्याचे पैसे जास्त येतात. तर त्याचे जे पैसे येतील त्याच्यामधला घर खर्चाचा खर्च, त्यामुळे तो मी करते. त्याच्यानंतर याचे जे आहे ते ती अमाउंट इन्व्हेस्टमेंट म्हणून जाते. मग नंतर ते परत बदलल्यानंतर पूर्वी करेक्ट वेगळं होतं. असं आम्ही करतो, म्हणजे की आम्ही सॅलरी पण ठरवली, मी किती सॅलरी घ्यायला पाहिजे हां, मग आणि आम्ही एकमेकांना सॅलरी बोलून, की ठरवलेली आहे बाबा कंपनीमधून. की मी किती किती म्हणजे आणि परत तेच झालं, की मी जेव्हा एखाद्या ठिकाणचं सोडून होतं इथे जॉईन होतं, तर माझी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि मी किती जास्त भर द्यायला दिली पाहिजे, ज्यामुळे तुला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बोलून घेतल्या एकतर. हं. आणि मला दुसरी गोष्ट तेच आहे, की आता मी तिला मॅनेज करतो, म्हणजे जर ब्रँच किंवा तर मी ॲज अ मॅनेजर म्हणून तिचं काम करतो. पण ही छान गोष्ट पण आहे, म्हणजे याच्यात कुठे मी खाली किंवा ते नाही. आणि इथे पण आम्ही ठरवलेलं आहे स्पष्टपणे, मी आता रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो, ती कम्प्लिटली कंटेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघते. त्यामुळे आम्ही हे ठरवलंय की मी फायनलाइज करेन, पण या ब्रँड बरोबर करायचं की नाही हे मी ठरवणार, कारण हे मला माहिती आहे, ही माझी इंटिग्रिटी महत्वाची, मला माझा प्रेक्षक महत्वाचा आहे. आणि मी असा विचार करतो की नाही मला पैसा कसा आणायचा कंपनीमध्ये, पण इथे मी कुठे बॅकफुटला जायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळे किती असंख्य वाद पण होत असतील आमच्यामध्ये. म्हणजे आणि त्याचा स्वभाव पण असतो. म्हणजे कुठेतरी आम्ही दोघे अंडर करंट न्यूनगंडच आहे. अजूनही तो थोडासा खेडेगावातून आलेला माझा तर, आणि मिसफिट असणं आणि शहरातलं हे सगळं. तर आहे ना, मला अजूनही आणि तो कधी-कधी प्रसंगाच्या वेळेला डोकावतो माझा तो न्यूनगंड, की आत्मविश्वास कमी असणं. तर त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्यू माहिती नसते बऱ्याचदा. म्हणजे सुकीर्त जी चॅनलला पण नाही आणि उर्मिला निंबाळकर चॅनलला पण नाही. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचदा ओव्हर कमिट करतो आणि मग एकमेकांमध्ये, की अरे तू तरी कॉन्फिडेंटली बोलायला पाहिजे होतं, एक मग मी टिपिकल तरी. असतं ना, की तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही ओव्हर कमिट करता, मी ओव्हर कमिट करणार आणि तिला प्रॅक्टिकली ते एक्झिक्यूट करायला लागतं. तेव्हा See, मी- आता मी- मुलगा मुलगी संबंध नाही की नाही. बिईंग अ गुड पार्टनर इज दिस, की तुमचे अप्रतिम वाद व्हायला आणि पाहिजेत, सांगू का, भांडणं. हे परत आम्ही ठरवलं की आता हे जोरदार भांडणं पण आमचे जोरदार झाले, की तू काय एवढं ओव्हर कमिट केलंस, आपण खूप जास्त देतोय वगैरे असं सगळं. पण आम्ही ते नंतर विसरून मी घरी येताना तिला म्हणलं, हे बाई माझं काय आहे केपीआय शेवटी तेच आहे, मी तेच करणार, तुझं काय तू आर्टिस्ट पॉइंट म्हणलं हा वाद आपल्या दोघांमध्ये होणार आहे, हा कंपन्यांमध्ये सुद्धा असतो. तर म्हणलं आपण आता घरी चाललोय, पण त्या आता जाऊ दिवशी दे, आता तो परत विसरणं. 10:30 वाजता परत उद्या सकाळी हा विचार करू या गोष्टीचा, आता परत अथांगला बागेत न्यायचंय असं ते. सो संध्याकाळी मग आता परत बघा, एकही दिवस नाही आणि मला हे इतकं छान वाटतं आणि हे मला इथे नमूद करायचं आहे खूप खूप प्रेमान, म्हणजे आय एम सो प्राऊड ऑफ अस, की बाळ झाल्यापासून एकही संध्याकाळ नसेल की जे आम्ही आमच्या बाळाला दिलेलं नाही अथांगला. की आपण Wow. किती कमवू, किती पळू, कमीच पडतं, झोप कमी पडते, इतकं छान छान. सो इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव, की समृद्धी, प्रगती सगळं छान छान होतंय, वाढतंय. पण ह्याच्यामध्ये मग मूल कशाला काढलंय?
जर लक्षच नाही द्यायचं तर तुम्ही दिवसभर काम करू शकता, सकाळी त्याचं आवरणं पटापट. सो तुमचा मेंदू पण स्त्रियांचा तर उठल्यापासून एक जीव माझ्यावरती आहे. तर त्याचं खाण्यापासून अख्खं घर आणि खाण्याचं मॅनेजमेंट, काय काय मॅनेज करू, काय काय मॅनेज करू, म्हणजे इतकं इतकं की कधी कधी असं होतं की इट्स टू मच. आणि मी कधी एवढं मॅनेज पण केलेलं नसतं, आपण आणि पण लग्नानंतर शिकवत नाही. लग्नानंतर आम्हाला हे जाणवलं गेल्या 10-11 वर्षामध्ये, तुम्ही जे प्लॅन करता ते अजिबात होत नाही आयुष्यात. म्हणून पण प्लॅन तरी करावा लागतो. Correct. असं आहे. आणि ऑपॉर्च्युनिटी अशी आहे ती कधीच तू कम्फर्टेबल आहेस का तर मी येते, असं ऑपॉर्च्युनिटी कधीच येत नाही. बरोबर. मला त्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये जेव्हा अथांग झाला आणि तो 4 महिन्याचा होता किंवा उर्मिलाने जस्ट काम चालू केलं, तेव्हा आम्ही आयुष्यातली पहिली ब्रँड डील केली. आणि आधी आम्ही रिकामे बसून बिंज वॉचिंग करत बसायचो, उद्योगच नव्हता. आणि तेव्हा आम्हाला पैसे नव्हते. पैसे नव्हते, So उद्योग तुम्ही वयानं नव्हता. लहान असता तेव्हा तुमच्याकडे अनंत काळ असतो आणि 0 रुपये असतात. आणि जेव्हा तुम्ही तिशीत जाता तेव्हा तुमच्याकडे 0 वेळ असतो आणि भरपूर पैसे असतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला असं होतं की आता वेळ कमी आहे तर मी काय काय मॅनेज करू शकतो. आणि अशा वेळेला डेलिगेशन, तर त्याच्यामुळे स्त्रियांचं ते सुटत नाही. आणि मला ते थोडंसं ओसीडी टाईप परफेक्शन असल्यामुळे आणि ते सगळ्या स्त्रियांना हँड ओव्हर करणं जमत नसल्यामुळे त्या बाबतीत म्हणजे सगळ्याच निगुतीनं नीट छान छान करावं. तर मला सुकीर्तनं शिकवलं की कशा सोपवायच्या गोष्टी. मी मागतोय का की ह्या स्टँडर्डचं हे झालं पाहिजे. सोपवल्यानं ऑफकोर्स ते तुमच्यापेक्षा कोणीतरी कमी हे करणार आहे. तुम्ही 100% द्याल, दुसरा 80% करणार, पण करायचं. कारण 80% तरी होईल. हे पण तिला स्वतःला स्वयंपाक करायला आवडायचा ना, तर मी म्हटलं की तू रोज नाही स्वयंपाक करायला पाहिजे, तुझी एनर्जी जाते तिथे. मग कसं आहे, मग तुम्ही कंपनी नाही म्हणजे किंवा तू चॅनल नाही रन म्हणजे करू मला शकत. चकल्या पण तळायच्या आहेत आणि प्लस मला दिवाळी कॅम्पेनसाठी 20 साड्या पण बदलायच्या आहेत. प्लस मला हेल्थ सांभाळायची आहे, डाएट सांभाळायचंय, बाळाबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. प्लस मला पुस्तकाचं वाचन पण माझी प्रगती झाली. सगळं नाही होणार. यू हॅव टू बरं, कॉम्प्रोमाइज. यू हॅव टू गिव्ह अप, लेट गो. लेट गो. सोडून देता आलं पाहिजे. डेलिगेशन ज्यांना मला आवडतं त्यांना सुकीर्तनं करू दे, किंवा आता ज्यांना मनापासून पूर्ण घर सांभाळतात, सांगू का, घर सांभाळणं हा सगळ्यात टफ जॉब मला वाटतं, किंवा बाळ सांभाळणं, तर ते आहेच. पण हे डेलिगेशन केलं गेलं पाहिजे. आणि या बाबतीत असं स्टिरियोटिपिकल नाही की तरच घर टिकतं, नाही का. ते आपण सूरज बजाज त्याच्या फिल्ममध्ये वही घर घर आहे जहाँ पे औरत खाना बनवती, असं असं काही नसतं आयुष्यात. आणि हे खूप महत्वाचा मुद्दा काढला, कारण का हे गिव्हअप केल्यानंतर काय होणार, ऑब्व्हियसली तुमच्या घरी एखादी मेड येणार, हाऊस हेल्प येईल आणि तुमच्या घरचं जेवण बनवेल, साफसफाई करेल. ह्याच्यामध्ये एक नवरा बायकोचा डिसिजन आहे, पण इथे सासू सासऱ्यांचा, आईवडिलांचा डिसिजन पण येतो. आणि बऱ्याचशा घरांमध्ये हे अजूनही तो जसं म्हणाला स्टेरियोटाईप अलाउड नाहीये. नाही, मोठे मोठे डॉक्टर आणि हे, ती बिचारी दिवसभर प्रॅक्टिस करणार आणि आणि घरी जाऊन तिने भांडी घासतात, भांडी घासायची, फॉरगेट चपात्या अबाउट करायच्या. स्वयंपाक. हो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आवडत असेल तर करावं, ताकद असेल तर करावं, पण घरचा स्वयंपाक हा बाईनीच केला पाहिजे आणि घरच्याच बाईनी केलं पाहिजे. हे काहीतरी खूप म्हणजे भयानक. ह्याच्यावरती मला परत एकदा माझ्या सासू सासऱ्यांचं मला कौतुक करायचं. कारण माझे सासू सासरे म्हणायचे की स्वयंपाक ही कला नसून ते सर्व्हायवल स्किल आहे. हम्म. तर त्याच्यामुळे आलं पाहिजे आणि लाज नाही वाटली पाहिजे, बास. माझ्या सासूबाई पण म्हणायच्या की तू अजिबात अडकू नकोस, तुला येतंय की नाही आणि आता जमलं की नाही आणि आता आवडतंय की नाही तुला, त्याचं काहीच हे नाही वाटत, मग अडकायचं नाही. काका म्हणायचे सतत अपडेटेड राहायला पाहिजे, प्रोग्रेस आणि मला हेच करायला म्हणायचं की पाहिजे. हे आमचं कसं आहे की ठीक आहे, छान सपोर्टिव्ह फॅमिली होती, कोणाची नसेल सपोर्टिव्ह फॅमिली, इथे मुलाचा स्टँड आहे. मग मुलगा 3 दिवस ती करणार, बरोबर आहे. 3 दिवस तू करणारस का स्वयंपाक, परत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिच्याकडे कशी जाते. दोघंही काम करताय, तुम्ही दोघंही काम करताय, दोघंही जेवणार आहात, तर मग दोघंही काम करून एकटाच कसा काय स्वयंपाक बनवणार आहे, ही दोघांचीच जबाबदारी होते ना. ते नसल्यामुळे प्रचंड एक्झॉस्टिंग ते होतं आणि मग तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज नाही करू शकत. आणि पेरेंटिंग सुद्धा मला अजून आठवतंय. हा, आपण त्या मुद्द्यापाशी आपण ऑलमोस्ट तिथे चाललंय. हा तुम्ही मगाशी बोलता बोलता बाळ हा एक महत्वाचा मुद्दा काढला, आणि त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत कपल होता, नवरा बायको होता, आता आई वडील झालात. टफेस्ट जॉब इन द वर्ल्ड. हो. आणि आपल्याला आपण दोघेही वेगळ्या कल्चरमधून, आम्ही तर वेगळ्या जातीतून, आणि वेगळं अपब्रिंगिंग असतं. त्यामुळे प्रत्येकाची पालकत्वाची तत्व वेगळी आहेत. पूर्णपणे सिस्टीमच वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, स्टाईल वेगळी आहे पेरेंटिंगची. कारण की यानं जसे आईवडील बघितले आणि यानं जसे आसपासची परिस्थिती, जे त्याचं अपब्रिंगिंग आहे, तर तो तसाच रिॲक्ट करणार. आणि माझं जसं ते मी करणार, बरोबर. तर अशा वेळेला 2 वेगळ्या स्टाईल्स येतात बऱ्याचदा. आणि बाळ तर एक आहे. मी खूप कपल्सचं असं बघितलंय की आत्तापर्यंत भांडणं नाही झाली, पण पेरेंट झाल्यानंतर त्याला अजून एक हो. सायंटिफिक पण कारण आहे. इतकं झोपेचं कर्ज होतं, इतकं झोपेचं कर्ज, की माणसाची एकच मनस्थिती राहते, 2 रादर, स्लीप डेप्रिवेशन, कर्ज झोपेचं, आणि दुसरं क्रँकीनेस.
कारण की तुम्ही माणसातच नसतं. इतकं झोपेचं स्त्रीवरती कर्ज होतं आणि इतकं हॉर्मोनल वादळ हे होतं. आणि परत मला इथे सगळं लागतं इथे. हे सांगायचं की काय काय बाबतीमध्ये मुलगीच त्यातनं जाते, म्हणजे मुलगा किती सपोर्ट असून काही काही करता नाही येत फिजिकल फिजिकल. त्यामुळे मग इथे परत जसं लग्न करून ज्यावेळेस मुलाचा रोल जास्त महत्वाचा असतो, तिथेच इथे पण मला तोच महत्वाचा वाटतो. हो. मग तेच आहे की स्त्रीला जास्त कधी कधी ती इतकी क्रँक होणार आहे, काही रिझन नसताना पण चिडणार आहे किंवा काय, ते तुम्ही समजून घेऊन तिथे तुमचा तितका सपोर्टिव्ह रोल असणं. की बाबा ते ही खूप माझ्यावरती गरजेचं नाही चिडलेली, माझं काही चुकलेलं नाही, हिचं प्रेम आहे माझ्यावरती, परिस्थिती पण चांगली आहे, सगळं छान चालू आहे, तिला काहीतरी दुखतंय, आणि काहीतरी होतंय तिच्या आत, जे तिचं गणित नाही हे होतंय, त्याच्यातून ती चालली. आतापर्यंतची सगळ्यात जास्त चॅलेंजिंग फेज आहे आमच्या रिलेशनशिप मधली पेरेंट, आणि स्पेशली पहिले 2-3 वर्ष, कारण त्यावेळेस ती पण फिजिकल खूप वेगवेगळ्या गोष्टींमधनं म्हणजे भयानक. नवा जन्म स्त्रीचं जे म्हणतात ते खरं आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याबद्दल ऍक्च्युली तुमच्या दोघांनी कसं मॅनेज केलं हे महत्वाचं अंडरस्टँड करायला आवडेल, की पोस्टपार्टम डिप्रेशन, हम्म. फिजिकली तुम्ही ड्रेन होता, त्याच्यात मेंटली इश्यूज आहेत, आणि अगेन आई म्हणून कसं असतं ते सगळं लहानपणापासून सांगितलेलं असतं. बाप कसं व्हायचं बाप पण नाही सांगत. अगदी खरं आहे. माझी फाटली होती, स्पष्टपणे सांगतो. म्हणजे काय की मला असं ते खूप दडपण आलं होतं, आणि मला ते असं होतं ना की खूप मोठी परत निगेटिव्ह शब्द आहे लायबिलिटी, पण असं डोक्यावर येऊन पडलंय आणि आता मी ते जबाबदारी. कसं मॅनेज करू शकणार आहे, आणि यात चुकाच माझ्या होणार आहेत, असं एक तो भाव होता. आणि इथं चुकाच नाही करतायत. सी प्रोजेक्ट, जॉब, वस्तू, काही कुठेही चूक केली परत मिळते माहितीये. करिअर परत उभं राहता येतं, पैसे परत कमावता येतात, गेलेली कार, गाडी, घर, बँकरप्सी, तुमच्या सगळ्या चुका, स्टॉक मार्केट तुम्ही चूक केली, सगळी कमाई हे केली, ती सुद्धा कमवाल तुम्ही परत. पण इथे जीव आहे, जीव, बाळ, मग त्याचं अख्खं भवितव्य तुम्ही बरबाद करून टाकू शकता जर तुमचं चुकलं तर. सो यू कॅन इमॅजिन द प्रेशर की माणूस घडवणं, ओके, करिअर घडवणं वगैरे वगैरे पेक्षा माणूस घडवणं हे किती चॅलेंजिंग असू शकतं. त्यामुळे त्याचं प्रेशर सुद्धा मी समजू शकते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहिलं आम्ही मान्य केलं की हे आमच्या दोघांच्यानी होणार नाहीये, आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे. आणि बाबतीत आम्ही आमच्या आई वडिलांच्या आणि सगळ्यांशी बोललो पण होतो. ते आणि ego सपोर्ट न आणता. सपोर्ट म्हणजे आई वडील असतील आणि डोमेस्टिक हेल्प पण असेल, तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही ठरवल्या, त्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं, आणि तशा पद्धतीने आम्ही शिफ्ट पण झालो की ज्यामुळे सगळ्यांनाच जवळ पडतील गोष्टी, सगळ्यांची मदत मिळेल, कारण ही गोष्ट दोघांच्यानी मॅनेज होणारी नाहीच आहे. आणि अगदी बरोबर. तिथे ना इट काय टेक्स होतं, अ विलेज टू रेज अ बेबी. कारण 2 जण आत्ता आम्ही दोघं मिळून मग खूप आयसोलेट किंवा असं आम्ही इंडिपेंडेंटली काम करत होतो ना, तेव्हा पहिलं हे मान्य केलं की नाही आता आपल्याला आता सपोर्ट लागणार. आणि वेगळ्या पद्धतीनं बाळ, म्हणजे आता पूर्वी बोललं नाही जायचं, पूर्वीच्या स्त्रिया सगळं सहन करायच्या कारण की नावच माहिती नव्हती. पोस्टपार्टम ब्लूज असतं, पोस्टपार्टम एन्झायटी पण असते, आणि पोस्टपार्टम लॉंग टर्म प्रॉपर डिप्रेशन पण असतं. म्हणजे त्याच्या आता हे अमुक तमुकवरती सिरीज होईल, याच्यावरती मी इतकी बोलू शकते कारण मी याच्यातून गेली आहे. तर प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ खूप हेल्दी असावं, आणि सुरुवातीला तर त्यानं जगावं इतकं. म्हणजे मी उठून चेक करायचे की अथांगाचा श्वास की तो जिवंत आहे का. म्हणजे यू कॅन इमॅजिन की मला काय काय होत लेवलच्या असेल. एन्झायटी येते. भयानक. तर मला आवाज यायचा हृदयाचा, की काय होतंय म्हणून. मी झोपूच शकायचे नाही, आणि मी प्रॉपर पोस्टपार्टम ब्लूजमध्ये गेलेले. जेव्हा तुम्ही इतक्या स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला दूधही फुटत नाही, आणि म्हणजे मी किती नावं ठेवलेली ऐकली असतील की तुझ्या बाळाला तुला पाचता येत नाही. म्हणजे मला काय लेवलचं हे झालं आपल्याकडे असेल. खूप ते हे इगोर घेतात ना, पण आम्ही हाच विचार केला की नाही, त्याची हेल्थ महत्वाची आहे. त्यामुळे पंपिंग तर दूध पंपिंग माझं जातंय ना आईचं, की बास पंपिंग तर पंपिंग, आणि मी मशीन घेऊ शकते आणि मी दूध बसेन बाटल्या, आणि- मी दिवस रात्र पंप करेन. तर अशी चॅलेंजेस सगळी होती. पण तेच आहे की त्या चॅलेंजेस मधनं परत आम्ही कोर व्हॅल्यू पाशीच याचा विचार करायचो की परत सुख आणि एकमेकांचा बाळ comfort आणि हा आई हेल्दी आहे ना. healthy आहे. आणि त्याच्यात परत एकदा आमच्या वेळी असं नव्हतं, किंवा आमच्या घरामध्ये असं कोणीच कधी केलेलं नाहीये, किंवा तुम्हाला विश्वास नाही बसणार, एखादी बाई प्रेग्नंट झाली की तिनं दक्षिणेकडे जायचं, उत्तरेकडे उभं राहायचं, चालायला जायचं की नाही, म्हणजे तिच्या संपूर्ण बॉडीचा ताबाच घेतात जण. हो. आणि ती आता माझी मालकी आहे, कारण तुझ्या पोटातलं बाळ हे माझी नात किंवा नातू आहे, म्हणजे मी सासू, तर अशा आहे ना. तर असं न करता त्याच्या करेक्ट अपोजिट पण मी बघितलेले आहेत की मुलीच्या आईवडिलांचा इंटरफिअरन्स, आणि सासू सासरे प्रचंड गोड आहेत, अशा पण केसेस आहेत. सगळ्या बाजू असतात, कुठल्याही एका बाजूला आपण हे न न करता. मला असं वाटतं की ना, याच्यामध्ये अल्टिमेट हे विसरलं नाही पाहिजे की हे सगळं आनंदासाठी चाललंय. हो. म्हणजे मला त्यामुळे सद्गुरू आनंदराव पैंचं हे पुन्हा एकदा हे द्यायचं, आणि त्या फिलॉसॉफीमुळे आम्ही आहोत की संसार सुखाचा होत नसतो, तो करावा लागतो. वा, वाव वाव. काय सुंदर. म्हणजे आम्हाला इतकं सुंदर तू असा हे दिलायस त्याला, Bridge. माइक नाही. ड्रॉप मोमेंट दिलायस. आणि म्हणजे स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलायचं, पण तू सगळं सांगितलं त्याला अंडरटोनच तो होता. त्यामुळे आय गेस
वाव, मला काहीच बोलायचं नाही याच्यामध्ये. नाही, मला मला ऑनेस्टली आता तोच पुढे मुद्दा थोडासा एक्सटेंड करून हे विचारायचं की बऱ्याचदा म्हणजे मी त्याच मिलेनियल जनरेशनचा आहे आणि आपण सगळेच ना त्या स्पिरिच्युअलिटीपासून थोडे लांब गेलोय गेल्या काही काळात वगैरे. हे सगळं तुम्ही तुमच्या बोलण्यात ना प्रत्येक वेळेस सद्गुरूंचं नाव असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कसे ग्रेटफुल आहात काही गोष्टींसाठी तुमच्या आयुष्यातल्या, याबद्दल कायम तुम्ही दोघेही रेकग्नाइज करता, त्याबद्दल कायम तुम्ही बोलताना दिसता. हे फार कमी लोक जे या वयातले कपल्स आहेत जे याच्यापासून लांब गेले हे खूप फार करताना दिसत नाहीत. हे माझ्या नोटीसमध्ये तरी खूप आहे. तर एकतर कपल असताना किंवा मिलेनियल्स म्हणून वेगवेगळ्या चॅलेंजेस मध्ये जात असताना स्पिरिच्युअलिटी या सगळ्यामध्ये तुम्हाला कसं मदत करते आणि कसं बांधून ठेवते? हा म्हणजे परत तेच आहे की स्पिरिच्युअलिटी जी आहे म्हणजे आता परत आम्ही नवखे असू पण मी म्हणत तसं की आम्ही आमच्या अनुभवावरनं म्हणजे आम्ही किती पात्र आहोत का ते बोलायला मला माहित नाही. मी तरी वयानं लहान आहोत पण जे आम्ही करतो तेवढं सांगतो. आम्हाला तेच वाटतं म्हणजे तेच जो विचार आम्हाला जीवनविद्या मिशनने दिला तो तो खूप छान, तो सगळ्या विचारांशी आहे आणि सायंटिफिक आणि आहे. सायंटिफिक आहे जे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या कामामध्ये सुद्धा ती स्पिरिच्युअलिटी रिफ्लेक्ट होते. असं नाहीये की स्पिरिच्युअलिटी म्हणजे ऑफकोर्स देवळात जाणं किंवा आपण एखाद्या गोष्टीच्या पूजा अर्चा करतो तो एक काय म्हणतो त्याला ते एक माध्यम झालं. नाही आणि ते वर्शिपचा प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला मंदिरात बरं वाटतं की तुम्हाला देवघराच्या समोर बसून बरं वाटतं की तुम्हाला ध्यान धारणा आवडतं की तुम्हाला नामस्मरण आवडतं. व्हॉट वर्क्स फॉर यू वर्क्स फॉर यू. एक्झॅक्टली. पण ते जगण्यातही यावं लागतं. म्हणजे फिलॉसॉफी वेगळी आणि ती वेगळीच ठेवायची. म्हणजे काय तर मी 2 तास पूजा अर्चा करायची आणि नंतर बायका मुलांना मारायचं, शिव्या घालायच्या. तर ते असं न करता ते जगण्यातून, म्हणून प्रल्हाद वामनराव पै नेहमी म्हणतात की जीवनविद्या ही जगायची असते. तर ती काय त्यांनी फिलॉसॉफी तयार केली पण जे जगत नाहीत तर ते नाही, त्यांना फळही नाहीत मिळत. आणि त्यातच आम्ही असं शिकलो जीवनविद्या मिशन मधनं की शुभ विचारांना खूप जास्त महत्व आहे. आणि परत तेच की आपण एक अशी आपली मानसिकता होते आता कंटेंट क्रिएटर म्हणून सुद्धा की आपण निगेटिव्ह कमेंट्सच फोकस करतो ज्या 5 असतात आणि 100 ज्या चांगल्या त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. हे आपला एक मानवी स्वभावच आहे. आणि hurt होतं. तसंच आपल्या जगण्याच्या बाबतीत सुद्धा असतं की ज्या गोष्टी नाही आहेत त्याचं आपण खूप चिंतन करतो पण ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण कधीच कृतज्ञता व्यक्त करत नाही. आणि मग ती कृतज्ञता व्यक्त केली की ज्या गोष्टी नाही आहेत त्याची पण आपोआप सोय होते येण्याची. आणि त्याने तुम्ही ना म्हणजे आता परत आपल्या सगळ्यांना प्रगती करायची आहे, आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय, पैसे वाढवतच जायचंय किंवा काय, पण त्याचा जो बेस आहे ना म्हणून अधिष्ठान त्याचं जे आहे ना ते समाधानाचं असलं पाहिजे. कारण रोजचं आयुष्य आपलं आहे असं नाही. शेवटी तुम्ही आता काय, आता तुम्ही सिल्वर बटन मिळवलं, तुम्ही गोल्ड बटन मिळवाल, परत पुढचं ते चालूच राहणार आहे ना. पण हे जे आता आपण बोलतोय आणि आपण तुमचं जे रोजचं काम आहे ते रोजचं काम बरोबर ते जर समाधानाच्या अधिष्ठानावर असेल ना रोजचं आयुष्य सोपं होतं आणि आनंदी होतं. वाव. मी मगापासून माईक ड्रॉप मोमेंट मध्येच आहे. नाही पण हे क्रेडिट गोज टू कोणीही खूप उत्तम फिलॉसॉफी जी ऍक्च्युली इम्प्लिमेंट करता येते, जगण्यात आली तर खूप गोष्टी सोप्या आणि होत्या. परत तेच आहे की परत फ्रेंड्स मधलं वाक्य आताच मॅथ्यू पेरी गेला त्यामुळे तर ते मला खूप आठवतं वाक्य की ज्यात ती मोनिका त्याला म्हणते चॅन्डलरला की काही स्वर्ग म्हणजे सोलमेटवर माझा विश्वास नाहीये, तुम्हाला प्रचंड प्रयत्न करून एकमेकांना सुखी करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि स्वतःच्या रिलेशनशिपवरती जास्त हार्डवर्क करावं लागतं तेव्हा चांगलं रिलेशनशिप होतं. ही सेम सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की कितनी बार माईक ड्रॉप करोगे. नाही पण खूपच लोडेड कॉन्व्हर्सेशन झालं आणि खूपच मजा आली. म्हणजे तुम्ही दोघं येणार म्हणून आम्ही हा विषय बाजूला काढून ठेवलाच होता, पण आज खूपच मजा आली आणि वेगवेगळे पैलू या कॉन्व्हर्सेशन्स मध्ये आले तर लईच मजा आली. मला कधीची इच्छा होती आणि इंटरनेटची गंमत कशी असते की तुम्ही खूप छान प्रश्न विचारताय, आपला हेतू खूप शुद्ध आहे आणि खूप सगळं चांगलं व्हावं म्हणून, पण असं परफेक्ट कोणीच नसतं आणि सगळे प्रयत्न करत असतात. मला याचं खूप वाईट वाटतं की कान गोष्टीसारखं त्याचं ना चुकीचं जातंय की काय आणि असं फक्त त्याची भीती वाटत असते. पण तुम्ही ज्या पद्धतीनं विषय हँडल करता, बारीक बारीक मानवी भावना आणि हे इन अ वे आपापल्या कर्मातून, आपल्या जॉबमधून पण, साध्या करिअर ज्याच्यातून आपण पैसे कमवतो, कॉन्टेंट क्रिएशन, त्याच्यामधून पुण्यही कमवता याचं ह्याचं उदाहरण आहे तुम्ही. वाव, क्या बात बापरे आहे. बापरे. नको एवढं शुगर कोट नको करायला. नाही पण खरे मला भयानक आवडलेला विषय गिल्ट आहे एपिसोड, मी जो मनापासून बघितलाय. खूप सुंदर तो एपिसोड होता. म्हणजे वाव. पूर्ण सिरीज असते खुसपुसची. पण मला ऍक्च्युली हे
मेन्शन करायचं आहे, ठेवू अथवा नाही ठेवू माहीत नाही, की पण मला ओव्हरऑल मराठी यूट्यूबर्सचं सगळ्या म्हणजे टॉपच्या ज्या 5-6 यूट्यूबर्स आहेत त्या सगळ्यांचं कौतुक वाटतं. तू असशील, ऐश्वर्या असेल किंवा मधुरा सरिताताई असतील किंवा सगळ्या ऑलमोस्ट टॉपचे जे 5-6 कंटेंट यूट्यूबर्स आहेत त्या सगळ्या स्त्रिया आणि त्यांचे नवरे ह्यांनी जे काय पद्धतीने एक आदर्श तयार केलाय समोर, मला वाटतं ते खरे तेव्हा इन्फ्लुएन्सर म्हणलं गेलं पाहिजे. हो. अदरवाईज त्याला इन्फ्लुएन्स होतोय. तुम्ही आता जे बोलताय त्यांनी इन्फ्लुएन्स होतोय. अगदीच म्हणजे रचनापासून सगळ्यांनी ऍक्च्युली जे नवरे नंतर इन झाले हो. आणि त्यांनी पूर्णपणे म्हणजे मला अजून आठवत आहे रचना म्हणालेली की ते अरे मागे असतात ग, अक्षयचं पण आपण नाव घेऊयात ना, तू पण सुकिर्तचं घेशील. हे हे दखल घेणं आहे की नाही. हो. ती रचना म्हणते होती की मुलांनी जो बिझनेस चालू केलाय त्याच्यात मुलींनी जॉब सोडून येणं तर हे खूप नॉर्मल आहे आपल्यासाठी, पण मुलीच्या याच्यामध्ये मुलांनी येणं ही आणि आता ती घडतीये गोष्ट ते. आणि याचा सगळ्यात जास्त ना जे नवीन क्रिएटर्स येतात ना की नवीन लोक, त्यांना खूप जास्त फायदा होतो, कारण यू सेट अ गुड एक्झाम्पल आणि एक चांगला पाथवे तयार केलेला तुम्ही सगळ्या लोकांनी ना, त्याच्यामुळे त्याचं कळतं की याचा इथून इथे गेलं की ते पोचणार आहे. तर तो एक विश्वास मिळणं जे तुमच्या लोकांकडे बघून होतं ना, त्यामुळे एक असं उगाच छान वाटतं सगळ्यांना, मला याची खात्री आहे. तर दॅट्स इट. या गप्पा कंटिन्यूच आम्ही राहतील. खूप रेंगाळू शकतो या गप्पांमध्ये, जे आम्ही पुढे करणार आहोत. आणि तिथे आणि असं थांबूया. प्रेमळ प्रेमळ वाटत जरी असलं ना, आम्ही भांडतो. आता येण्याच्या आधीच तू किती वेळ लावते, तुला काय लागतं, कुर्ता घालतेस तू वगैरे. तर थँक्यू सो मच, तुम्ही आजचा एपिसोड जॉईन केलात. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकतात तर प्लीज फॉलो करा, आणि जे फक्त ऑडिओवर ऐकतात तर ऑडिओवर नका ऐकू, व्हिडिओही बघा. आज आपल्याकडे एवढी मी आज मेहनत छान घेऊन नटून नटून थटून आली. आलोय. थटून थटून तयार होऊन आलेत सगळे. तर प्रेक्षणीय होतं. आज उर्मिला येणार आहे म्हटलं ते आम्ही एक्स्ट्रा एफर्ट घेतलेत गप्पा. तुम्ही ऑलरेडी गोड दिसता, असं काही. पण हां, जाता जाता मराठी माणूस पुन्हा एकदा स्वतःच्या कष्टाला कॉन्फिडेंटली विकडे, म्हणजे सुकिर्त जी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उर्मिला निंबाळकर चॅनलला सबस्क्राईब करा. अमुक तमुक नुसतं ऐकू नका, बघा पण. त्याच्यामुळे त्यालाही सबस्क्राईब करा, कारण सगळ्या या तिन्ही चारी रादर सगळ्याच मराठी चॅनल्सवरती कमाल कमाल मेहनत घेऊन घेऊन कॉन्टेंट तयार करतायत सगळे. त्यामुळे सगळ्यांना असंच छान छान व्ह्यूज शेअर करणे आणि ऐकत राहणे आणि चांगला फीडबॅक देणे सगळं चालू राहू दे. धन्यवाद. धन्यवाद. लो लो बसावा. बसावा.